थांबू का? थांबायचं तुला. आता काहीतरी शिकायला मिळेल ना मला. तुम्हाला काय शिकायचंय? मी बाबा काय ग्रेड किती आणि काय शिकणार माझ्याकडे. ऍडव्हर्टाईज बनवून सगळ्यांची वाट लावून टाकली. हो हो. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू थँक्यू. नमस्कार सगळ्यांना. आज गुरु बदललाय आणि राहू मघा 3 मध्ये गेला. मघा 4 मध्ये होता, तो मघा 3 मध्ये गेला आणि गुरु बदललाय. तर गुरु आता 31 ऑक्टोबरला सीए मध्ये जाईल आणि सीए मध्ये गेला तर त्याच्यामध्ये 5 मध्ये 7 प्लस केले तर किती होतात? 12. तर डिसेंबर मध्ये वक्री होणार गुरु. तर डिसेंबर मध्ये 13 डिसेंबरला वक्री होईल. तेव्हा रवी असेल ज्येष्ठाचार मध्ये. रवी जेव्हा ज्येष्ठाचार मध्ये असेल तेव्हा गुरु वक्री होईल सीए मध्ये. 2 अंशावर वक्री होईल मगामध्ये आणि कर्केमध्ये गेला की तो मार्गी होईल. कर्केमध्ये 22 अंशाचा गेला की मार्गी होईल. त्यावेळेला रवी रवी ना मॅडम, हा कर्केत कोण? रवी कर्केत गेल्यानंतर ना? गुरु कर्केमध्ये गेला, सीए मध्ये तो वक्री अच्छा. होतोय. हा. हा सीए हो. मध्ये वक्री होतोय 13 डिसेंबरला. सीए मध्ये वक्री 13 डिसेंबर, 5 आणि 7 प्लस केले तर 12. तर डिसेंबरला वक्री होईल, मगामध्ये वक्री होईल आणि परत तो 2 अंशावर वक्री होईल. 2 अंशावर वक्री झाला की कर्केमध्ये तो जाणार ना, 2 अंशावरच होणार आहे ना वक्री. तर तो पाठी जाणार कर्केमध्ये. तो 22 अंशापर्यंत जाणार. 20 अंश पाठी जाईल. वक्री होताना गुरु हा 20 अंश पाठी जातो. तर 22 अंशावरती तो वक्री मार्गी होईल. त्यावेळेला रवी असेल रेवती 4 मध्ये. कर्केमधला गुरु आणि रवी जलतत्वामध्ये असेल ना दोन्ही, तेव्हा ते वक्री मार्गी होतं. रवी आणि गुरु हे ज्या तत्वामध्ये असतात ना त्याच वेळेला तो वक्री होणार, त्याच वेळेला तो मार्गी होणार. मार्गी होतोय 13 एप्रिलला, 13 एप्रिल 2027 ला. आणि रवी तेव्हा असेल रेवती 4 मध्ये. आता 31 ऑक्टोबरला सीए मध्ये गुरु जाईल. 31 ऑक्टोबरला सीए मध्ये गुरु जाईल. हे समजलं? हो मॅडम. हं. आता या महिन्याचं कॉन्स्टंट घ्या. वाराचे 0 आहे. वार 0, नक्षत्र 17, तिथी 15, योगाचे 15 दिवसाचे 21 कॉन्स्टंट आणि 15 अंशाच्या पुढे 23 कॉन्स्टंट. आता समजा आज 2 तारीख आहे तर मॅडम हे परत सांगा ना, 15 पर्यंत काय? 15 अंशापर्यंत 21 ओके. हा. खाली आणि 15 अंशानंतर 23 योगाचे. फक्त या महिन्याचं कॉन्स्टंट आहे. हा योगाचे 15 अंशापर्यंत 23 योगाचे. 15 अंशानंतर 23, 15 अंशाच्या आत 21 आणि वाराचे 0. नक्षत्र लक्षात ठेवा 17. आज कुठलं नक्षत्र असेल सांगा? 2 तारीख आहे. 17 + 2 करा. कुठलं नक्षत्र? मूळ. मूळ. बरोबर. मूळ आहे, मूळ. 19वा नक्षत्र. 17 + 2 19. वार 2 आहे आज. 2 म्हणजे मंगळवार. सोमवारचा 1, मंगळवार 2, बुधवार 3 असं. आणि तिथी कुठली आज? 15. तिथीला किती? 15 प्लस केले. 15 आणि 2 किती झाले? 17. 17. म्हणजे 17 मधून 15 गेले म्हणजे कृष्ण द्वितीय आहे. द्वितीय. कृष्ण द्वितीय आहे. 15 मधून 2 गेले. नंतर योग 15 अंशात 15 तारखेच्या खाली आहे म्हणजे 21 आहे. म्हणजे
21 + 2 23. 23वा योग बघा कुठला आहे. शुभ आहे, शुभ. तसंच 18 तारखेचं बघितलं. 18 तारखेचं 18 तारखेला वार कुठला येईल? 7 दुनी 14, 15, 16, 17, 18 4 आले. 4 म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. गुरुवार आला. बरोबर ना? हो मॅडम. हो. नक्षत्र कुठलं आलं? नक्षत्राचे 17 आहे ना. हा. 18 + 17 किती? 35. 35 मधून 27 गेले 8. पुष्य नक्षत्र. पुष्य. तिथी पुष्य. तिथी 18 + 15 34. 33. 33 - 30 तृतीया. तृतीया किंवा चतुर्थी. योग 18 + 21. 18 + 23 करा. वरचं आहे ना 15 तारखेनंतर. व्याघात योग येईल. व्याघात 41. जे कॉन्स्टंट आहे ते तारखेमध्ये प्लस करायचे. समजलं काय? कॉन्स्टंट बदलतात का वेळोवेळी का तेच राहतात? काय ते कॉन्स्टंट? हा. ह्या महिन्याचेच आहे फक्त. अच्छा, म्हणजे दर महिन्याला बदलतात का ते? बदलणार. वार 0 आहे, नक्षत्र 17 आहे. लक्षात ठेवा. 15. हा, पण ते आपण दरवेळेस कसं काढणार ते? ते काढायचं सांगाल एकदा. मी सांगेन तुम्हाला. चालेल. आता गोचर म्हणजे काय? गोचर म्हणजे आकाशातले ग्रह. गोचर बद्दल थोडं सांगते. गोचर म्हणजे आकाशातले ग्रह आता कुठे फिरतायत ते बघायचं आणि तुमच्या पत्रिकेवरती काय परिणाम करतात. जन्मपत्रिका म्हणजे तुमचा फोटो आणि ट्रान्झिट म्हणजे आजचा सीसीटीव्ही फुटेज. फोटो बदलत नाही, पण रोज सीसीटीव्ही, रोज नवीन आजची ग्रहस्थिती रोज ऍप मध्ये बघायची. रोजची गती, रोजचं कुठलं नक्षत्र बदललं ते नेहमी बघत जायचं. प्रत्येक ग्रहाचे 12 राशीतून परिभ्रमण असतं. चंद्र राशी जी आहे ती 28 दिवस भ्रमण करते. 7 तास 43 मिनिटं या काळामध्ये चंद्र पूर्ण करतो महिन्याला. रवी 12 महिने घेतो. 365 दिवस एका राशीतून भ्रमण. नंतर मंगळ 22 महिने, बुध 1 वर्ष, ध्रुव 12 वर्ष आणि एका राशीमध्ये, आणि शनी सरासरी 29.5 वर्ष आहे. मग परिभ्रमण करणारा ग्रह एका राशीत एका किती काळाने फेरा पूर्ण करतो? चंद्र सगळ्यात जलद ग्रह आहे. 3 अंश 20 कला जायला ग्रहांना किती काळ लागतो? एक चरण जायला 3 अंश 20 कला जायला ग्रहाला किती काळ लागतो? तर रवी 3 अंश 20 कला जायला 3 दिवस 8 तास लागतात. चंद्राला 6 तास. एका दिवसामध्ये 4 नवमोश. एका दिवसाला 4 नवमोश घेतो. एक नक्षत्र घेतो. बुधाला 3 दिवस. शुक्राला 2.5 दिवस. 1.25 दिवस. शनीला 3 महिने 10 दिवस. एक चरणला 100 दिवस. एक चरण 100 दिवस. राहूला एक चरणाचे 2 महिने 2 दिवस. गुरुला 80 ते 85 दिवस, म्हणजे 4 महिने एक नक्षत्र जातो. आणि एका चरणाला 40 दिवस. एक नक्षत्राला 170 दिवस. मंगळ 5 दिवसाला एक चरण, आणि मंगळ हा 45 दिवसात राशी बदलतो.
प्रत्येक दिवसाला 40 कला जातो मंगळ, आणि महिन्याला तो 20 अंश जातो. हे जेव्हा ग्रह वधताऱ्यामधून जातात तेव्हा इतका पिरियड तुमचा खराब जाणार, म्हणजे तेव्हा तो पिरियड खराब जाणार. म्हणजे किती दिवस जाणार ते तुम्हाला गती याच्यावरनं कळेल की बुध जर वधमधनं जातोय तर तो 3 दिवस जाईल, शनी 3 महिने 10 दिवस जाईल, 100 दिवस जाईल. हे सगळं वधताऱ्यातनं जेव्हा जातो तेव्हा हा पिरियड बघायचा. वक्री जेव्हा ग्रह असतो तर त्याचा डबल धरायचा. इव्हन केपी मध्ये पण उपनक्षत्र स्वामी जेव्हा बघतो आपण तो डबल घ्यायचा, म्हणजे किती काळ तो घालवेल. म्हणजे वक्री ग्रह असेल तर सरळ डबल करायचे. बुध शुक्र वक्री झाले तर काही दिवसातच तो भ्रमण पूर्ण करेल. हर्षल नेपच्यून जास्त काळ घेईल. शनी सारखा ग्रह 7-8 महिने एका राशीमध्ये टिकणार. मंगळचं पण तसंच आहे, 5 महिने टिकतो. शनी, राहू, मंगळ, गुरु, केतू हे सगळे मोठे ग्रहाचे गोचर जास्त बघायचं. रवीची स्थिती माहिती असते आपल्याला. त्या गोचर ग्रहाच्या बाबतीमध्ये अशुभ किंवा मनाविरुद्ध घडणाऱ्या बाबतीत राहू आणि शनी महत्वाचा आहे. मग गोचर बघताना कोणत्या लग्नाची कुंडली आहे आणि कोणते शुभ अशुभ ग्रह आहे ते बघायचं. त्या लग्नाला शुभ ग्रह कुठला आणि अशुभ ग्रह कुठला. जसं बुधाच्या लग्नाला मंगळ, चंद्र, गुरु येतो तर 2 मारक स्थान त्याचे अधिपती धनेश आणि सप्तमेश शुभ फलदायी होत नाही. मग द्विस्वभाव लग्नाला 4ही केंद्राधिपत्य जे आहेत ते शुभग्रह असल्याने केंद्राधिपत्य दोष एवढा लागत नाही, कारण लग्नेश म्हणून बुध चांगला आणि द्विस्वभाव लग्नाला गुरु लग्नेश म्हणून पण शुभग्रह आहे तो. मूळ कुंडलीमध्ये ग्रहांचं राशीबल स्वराशी, मूल त्रिकोण राशीत वर्गोत्तम नवमांशी असेल, असा चांगल्या पद्धतीचा असेल तर गोचरेचा फारसा असा अशुभ फळ राहत नाही. नीच राशीतून किंवा शत्रू राशीत असेल तर थोडं अशुभ फळ होतं. मग गुरुचं भ्रमण काहींना अतिशुभ आणि काहींना मध्यम सामान्य जाऊ शकतं. मग रवी चंद्र मूळ कुंडलीत कुठे आहे, रविचंद्र, त्यावर ते ठरतं. समजा कुंडलीमध्ये धनस्थानातून गोचराचं भ्रमण होत आहे तर ज्यांच्या कुंडली दशमात रवी आहे त्यांना जास्त चांगला फायदा होईल, जास्त शुभ फळ मिळेल. आता समजा गुरु धनातनं जातोय ज्यांच्या आता तर आणि दशमामध्ये रवी आहे तर रवी गुरुचा त्रिकोणी योग झाला. मग त्रिकोणातले ग्रह गोचरेने फळ देतात, मग तो जास्त तिथे फलदायी होईल. समजा राहूचं भ्रमण, चंद्र राहू अष्टमात आहे आणि इथं पहिलं वर्ष जे आहे 18वं वर्ष, 36 वर्ष आणि 54 वर्ष. मग ज्या महिन्यात ग्रहण होतात ते महिने त्रासदायक होतात. चंद्र राहू युती आहे आणि परत राहूचं भ्रमण जात असेल तर त्या महिन्यामध्ये 18 वर्ष, 36, 54 वर्ष अशी त्रासदायक असतात. मग चंद्रगुरु, रविगुरु हे नवपंचम असतील कुंडलीत तर 24व्या वर्षी, 38व्या वर्षी, 32, 36 ही वर्ष प्रगतीची असतात, चांगली. शनी कुठल्या वर्षी आहे ते बघायचं. मूळ कुंडलीमध्ये रवी शनी प्रतियोग असेल मूळ कुंडलीमध्ये आणि साधारण त्यावेळेला 15 वर्ष, 15वं वर्ष, 30 वर्ष, 37, 44, 45 ही वर्ष कसे जाईल ते सांगता येतं रवी शनी प्रतियोग असेल. मग गोचरीचा शनीचा भ्रमणाचा परिणाम, तो ग्रह रविचंद्र ग्रहावरून केंद्र प्रतियोगात जातात तेव्हा निश्चित तिथे परिणामदायी दिसतात आपल्याला. मग आपल्या जन्मतारखेच्या आसपास ज्या वर्षी ग्रहण होतं तेव्हा ते वर्ष घातक ठरतं. म्हणजे रवीवरून राहू जाणं, उदाहरणार्थ राहू मेष राशीमध्ये आहे आणि 12 अंशावर जन्मकालीन राहूवरून गोचर रवीचे भ्रमण 26 एप्रिलला जाईल तर तो काळ मृत्यूसमयी होतो, तो काळ चांगला नाही. आणि राहू तुळ राशीत समजा 19 अंशाचा आहे आणि 5 नोव्हेंबरला जन्मस्थ राहूवरून
रवी जाणार असेल तर त्याच टायमाला मृत्यू म्हणजे निधन त्याच आसपासच होतं. मग राहू केतूच्या 10 अंश मागे पुढे कालनिर्णयाच्या दृष्टीने ते महत्वाचे ठरतात. मग जन्म तारखेच्या आपल्या आसपास जी ग्रहणे येतात ते वर्ष घातक असतं. केतूचा विचार केला तर आपल्या 80 वर्षाच्या आयुष्यामध्ये केतूचा विचार केला तर आपल्या 80 वर्षाच्या आयुष्यात दर 9 वर्षांनी 9 कालावधी अनिष्ट असतात. 9 कालावधी असतात. 9 वेळा येणार. मग कुठे कुठे वाईट आहे तर जन्म रवीवरून राहू केतूचं भ्रमण, जन्म चंद्रावरून राहू केतूचं भ्रमण, जन्म लग्नावरून राहू केतूचं भ्रमण, जन्म राहू केतूवरून राहू केतूचं भ्रमण, साधारण 9व्या वर्षी, 18व्या वर्षी, 19, 27, 28, 36, 37 असं बघायचं. मग जन्म राहू केतूवरून रवीचं भ्रमण, मग त्या 2 महिन्यातल्या तारखा त्या काढायच्या. लग्न आणि चंद्रावरून अष्टमात होणारी ग्रहणं, लग्न आणि चंद्राच्या अष्टमात होणारी ग्रहणं, मग शनीवरून राहू केतूचं भ्रमण, अष्टमेशाचा आणि सप्तमेशाचा मार्केशाशी संबंध येतो तेव्हा मृत्यूसारखी फळं आपल्याला मिळतात. मग मार्केश, षष्टेश, व्ययश, अष्टमेश संबंधित दशा ज्या असतात त्या मग वाईट जाणार. समजा तुमच्या कुंडलीमध्ये रवी शनी प्रतियोगी आहे आणि त्याच्या समोरून जेव्हा गोचरेचा शनी येतो त्यावेळेला बदनामी होते, बॉसचा त्रास होतो, मेहनत होते, हे त्रास 100% येतात. मग गोचरेने ग्रह इतर कुठल्या ग्रहावरून जातात ते ठरवायचं आपण, ते लक्षात ठेवायचं. मग शनी मंगळ प्रतियोग असेल तर त्याच्या केंद्रामध्ये जेव्हा मंगळ येतो त्यावेळेला तो मंगळ तिथे त्रासदायक होऊ शकतो. मग लग्नाचा अनिष्ट ग्रह किंवा कुंडलीत बिघडलेला ग्रह गोचरेमध्ये वक्री झाला तर त्याचे अशुभ फळं मिळण्याची जास्त शक्यता असते. मग 6-8-12 मध्ये झाला तर जास्त वाईट आहे. व्यवसाय बघताना गुरुचं भ्रमण जेव्हा जन्म रवी चंद्र गुरु त्याच्यावरून त्रिकोणातून जाताना लाभदायक होतं. जेव्हा ज्या ठिकाणी गुरुचं भ्रमण त्रिकोणात येईल, रवीच्या, चंद्राच्या आणि गुरुच्या, त्याच्यावरून तुमचा व्यवसाय आणि तुमचं कसं लाभदायी ठरतं ते बघायचं. मग चंद्रापासून गुरु आपल्याला माहिती आहे की 2रा, 5वा, 7वा, 9वा, 11वा चांगला. मग चंद्रापासून कितवा गुरु आहे प्रत्येकाचा आता ते बघा. मग शुभ उद्योगधंद्यात भरभराट, नोकरीमध्ये नोकरी मिळणं. मग गुरुचं भ्रमण बुध, शुक्र, चंद्र, नेपच्यून याच्यावरून जाताना किंवा त्रिकोणातून जाताना मानसिक सुखाच्या बाबतीमध्ये तो चांगला. शनीचे मित्र कोण आहेत तर शुक्र, बुध, राहू आहे. मग शनीचे शत्रू कोण आहेत तर रवी, मंगळ, चंद्र आणि समगुरु आहे. मग शनी 2, 7 म्हणजे वृषभ, तुळ, मिथुन, कन्या या राशीमध्ये वाईट फळ तेवढा देणार नाही. पण शनीचे भ्रमण जर मेष, वृश्चिक, कर्क आणि सिंह या राशीतून होतं किंवा पहिल्या स्थानातून, 2ऱ्या, 5व्या, 9व्या, 10व्या, 11व्या, 12व्या स्थानातून होत असेल आणि या स्थानी जर रविचंद्र यापैकी कुठला ग्रह असेल तर हा काळ आयुष्यामध्ये तो अनिष्ट ठरतो. मग शुक्र, बुध, राहू यांच्याशी शनीचा जर नवपंचम झाला, शुक्र, बुध, राहू यांच्याशी शनीचा नवपंचम योग झाला किंवा शुक्र समोर आहे आणि शनी प्रतियोगात आहे, शनी शुक्राला बघतोय, तर ते वर्ष उद्योगधंदा आणि नोकरीसाठी, पैशासाठी खूप चांगला जातो. कारण शनी आणि शुक्राचा संबंध जेव्हा येतो तेव्हा पैशाला आणि ह्याला चांगला आहे. मंगळाचे भ्रमण जेव्हा पापग्रहावरून, केंद्रयोगातून वाईट एकदम, आणि शनीवरून जात असेल तर कोर्टातील कामामध्ये अपयश होतं. पंचम स्थानावरून जर गेलं तर मुलांचं आरोग्य चांगलं राहणार नाही. आणि वक्री, स्तंभी हे सगळे ग्रह जास्त त्रासदायक आहेत. कालनिर्णय जेव्हा शिकवताना गुरु आपण सांगतो 2, 5, 7, 9, 11 मधून जाताना शुभ. पापग्रह चंद्रापासून जर बघितलं तर 4, 8, 12 जाताना अशुभ असं सांगितलेलं आहे. पण ह्या गोष्टी जेव्हा स्वतः अनुभव घ्यावा लागतो तेव्हा प्रत्येक स्थानातून शनी काय काय फळ देईल हे वाचायला सोपं आहे. म्हणजे आपण जेव्हा वाचतो तेव्हा
आपण बघतो पुस्तकामध्ये की प्रत्येक स्थानातून शनी काय काय फळ देईल हे वाचायला फक्त सोपं आहे, पण प्रत्यक्ष तसं सांगता येणार नाही. कारण तसेच अनेक कुंडल्या त्यावेळेला पाहाव्या लागतात. कारण आपली जी भूमिका आहे नेहमी फायर ब्रिगेड सारखी पाहिजे. कुठे आग लागली आहे ते फक्त सांगायचं आपल्याला. आता सध्याची पोझिशन सांगायची आहे. मग सर्वांचे प्रश्न हे सगळे तात्कालिक असतात. मग वर्षभराचं गोचर तेव्हा माहिती हवं. मग शनी राहू मंगळ गुरु या मोठ्या युत्या ज्या आहेत त्या बघायच्या. मग चंद्रापासून जे गोचर आहे आपण नेहमी बघतो, जसं रवी 3, 6, 10, 11 उपचय स्थानी चांगला, चंद्र 1, 3, 6, 7, 10, 11 स्थानी चांगला, मंगळ 5, 3, 6 ठिकाणी शुभ आहे. नंतर बुध 2, 4, 6 नंतर 8, 10, 11 शुभ आहे. गुरु पण 2, 5, 7, 9, 11 मध्ये शुभ आहे. नंतर शुक्र 6, 7, 10 सोडून बाकी ठिकाणी सगळा शुभ आहे. मग राहू 3, 6, 10, 11 शुभ आणि शनी 3, 6, 11 स्थानी शुभ. हे बेसिक झालं. हे सगळं हे बेसिक आहे. पण इथे जर समजा रवी 3रा चांगला सांगितलेला आहे आणि 3रा शुभ सांगितलं आणि त्या स्थानातून रवी शनी प्रतियोग झाला कुंडलीमध्ये, तर मात्र मग तो तिथे रवी किंवा शनी जाताना तिथे शनीच्या समोरून रवी जाताना 3ऱ्या स्थानातून जाताना चांगला सांगितलाय, पण समोर शनी असेल आणि रवी जातोय समोरून तर मात्र तो अशुभ आहे. म्हणजे प्रत्येक कुंडली जेव्हा समोर येईल, पुस्तकामध्ये भरपूर दिलाय अशा स्थानामध्ये हे चांगलं आहे, पण जेव्हा समोर ऍक्च्युअल कुंडली येते आणि जेव्हा त्याच्यावरनं गोचर जातं त्यावेळेला मात्र अशुभ परिणाम तिथे मिळतो. मग प्रत्येक कुंडलीमध्ये ग्रहस्थिती बघून गोचर सांगायचं आणि जी राक्षसगणी नक्षत्र आहे त्यावरून जेव्हा गोचर जातं त्यावेळेला तर 100% तुम्हाला वाईटच फळ मिळणार. तर हे असं गोचरित्र आहे. हे तुम्हाला समजलं काय? हो मॅडम, खूप छान सांगितलं तुम्ही. हो मॅडम. डिटेल सांगितलं अगदी. थँक्यू हॅलो सो मच. मॅडम, हा मला एक विचारायचं होतं. हा आता जसं शनीचं कसं आता कृतिकेला म्हणजे आपण म्हणतो वृषभेता शनीची 3री दृष्टी आहे हा गोचरीच्या. कृतिकेला आहे. तर मग पण आपण फक्त असं कृतिका असलं तरच गोचर म्हणजे तिथंच बेकार. जर समजा ते तिथं दुसरं असलं नक्षत्र नक्षत्र असेल तर एवढा परिणाम नाही करणार, हा पण अच्छा, छोटे फक्त मोठे हे- परिणाम होतील. समजा हा. मंगळाचं भ्रमण हे दुखण्या खुपण्यासाठी, स्नायूंसाठी किंवा लागणं वगैरे ह्याच्यासाठी मंगळाचं भ्रमण हे पडझड पडणं वगैरे जे आहे, स्नायू दुखणं आहे, ते सगळं छोटं मोठं होणार. पण मेजर जो आहे त्रास तो हेच नक्षत्र देतात. राक्षसगण. हो. मॅडम, आणि तशाच दशा आल्या तर मग तो देणार त्रास. मॅडम, आता वृषभ राशीमध्ये शनीचं गोचर लागलेलं आहे. आता वृषभ राशीमध्ये पण मंगळ येणार आहे. मग आता कृतिकावाल्यांना खूप त्रास आहे. तिथली दशा नसली तरी पण ते देतच का फळ मॅडम? नाही, दशा लागली नाही ना त्या संदर्भामध्ये. हा. समजा रवीची अंतर्दशा लागली तर कृतिका ऑपरेट, शुक्राची लागली तर शुक्राचा ऑपरेट झाला, गुरु हो, जर रवीच्या लागला असेल तेव्हा तर तो ऑपरेट कृतिका झाला. हा, तेव्हा मग ते ऑपरेट होणार. आणि जर नसेल आता नसेल कृतिका तर मग नाही चांगलं होणार. नाही मग नेक्स्ट टाइम जेव्हा येईल वक्री होऊन पाठी किंवा वक्री हा. होईल तेव्हा पुढे मागे तेव्हा होईल. मॅडम, राहूवरून केतू आणि केतूवरून राहू गेला तर चांगलं नाही ना? नाही, राहूवरून केतू जाणं, केतूवरून राहू जाणं त्रासदायक आहे. आणि मग तिथे 8व्या परत स्थानात हा? रवी आला, परत महिन्याला समजा रवी आला तिथे तर त्रासदायक आहे. मॅडम, हा बोला. मकर लग्नामध्ये 3ऱ्या घरात आता शनीचं गोचर चालू आहे, 12th हो. म्हणजे मीन राशीत. बरोबर. आणि समजा याच मकर लग्नामध्ये 7व्या घरामध्ये शुक्र आहे आश्लेषा नक्षत्रात. हा शनी आणि शुक्र दोघांच्या डिग्री 18 आहेत. हे नेमकी आजच कुंडली पाहत होतो म्हणून माझ्या लक्षात आहे. हा त्यावेळेस शुक्रावरती शनीचं म्हणजे नवपंचम लागलं हे. हा तर हे परिणाम होतील का? म्हणजे याचा दुष्परिणाम म्हणता येईल का आपल्याला? शुक्र आश्लेषामध्ये आहे. शुक्र आश्लेषामध्ये आहे आणि तृतीयामध्ये शनी आहे. मीन राशी. मीन राशीमध्ये आहे. म्हणजे हो. गोचरीचा की मूळचा? काय म्हणाले?
गोचरीचा आहे का मूळचा आहे? गोचर मीनेचा आहे आणि लग्न कुंडलीमध्ये शुक्र सप्तम स्थानी आहे. मग काय परिणाम नाही करणार. म्हणजे मग जेव्हा आश्लेषामध्ये आता केतू येणार आहे ना, हा तेव्हा त्रास होणार. आता अच्छा. डिसेंबरला केतू येणार ना, हा 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 मग त्या शुक्रवरनं जाताना शुक्र केतू एकतर तुम्ही सेपरेशन येईल दोघांचं, हम्म. नाहीतर मग भांडणं काहीतरी मेजर काहीतरी होईल. मॅडम मी यासाठी म्हणतोय की सप्तम स्थानी कर्क राशी येते. हा कर्क राशीचा जो चंद्र शुक्र आहे आहे तो आश्लेषामध्ये आहे. हा 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 तर त्याच्यात चंद्र बिघडलेला आहे. चंद्र बिघडलेला आहे तर मग मानसिकता बिघडली आहे. हा कारण की मीन रास खराब झाली, गुरु खराब झाला, चंद्र गुरुच्या नक्षत्रात आहे आणि मुळात आश्लेषा शुक्र आहे आणि हा. चंद्र बिघडलाय, म्हणजे कर्करास बिघडली, चंद्र बिघडला तर मानसिकता बिघडली. मग चंद्र जर समजा व्ययस्थानामध्ये असेल तर मग हो. तिथे पैसे लॉस होण्याचा पण चान्सेस आहे. हो. कारण मग तिथे बुध पण काम करेल. बुध पण आहे ना. धनस्थानात बसलाय चंद्र नीचे. हा असं तुम्ही हो. नेक्स्ट टाइम मला पाठवा, मग मी सांगेन तुम्हाला. हा बर मी लिहून पाठवतो, मग तुम्ही सांगा. हा हा बर ओके. मॅडम एकदा वर्षकुंडली शिकवाल का? वर्षकुंडली काढायला. वर्षकुंडली हा सांगेन ना, त्याच्यात काय. हो. रवीचं जेवढे आहे ना, हा. आपला बघ आता हा रवी किती 29-31 आहे ना, हा. आणि जो आपलं बजेट असते ती फक्त साल 2026 ते टाकायचं या वर्षाचं रवीच वर्षकुंडलीचं, आणि हो. ते 29-31 ला ते तिथपर्यंत घेऊन यायचा रवी. ह्याच डिग्रीला पाहिजे. मग ते लग्न बदलतं. असं करताना ना लग्न बदलतं. हा. हा मग त्या लग्नामध्ये मुंथा दरवर्षी पहिल्या वर्षी मुंथा पहिल्या वर्षात लग्नी असते. मग दर वर्षाला ती मुंथा बदलते, म्हणजे एक एक घर पुढे जाते. हा. हा फक्त म्हणजे या डिग्रीला आणायचं आहे रवी तुम्हाला, मग ती वर्षकुंडली झाली. हो. आणि त्याच्यावरून जरा प्रेडिक्शन करायला एकदा हा सांगा. त्याच्यावरून प्रेडिक्शन सांग. मॅडम गोचर भ्रमण हे चंद्रकुंडलीवरून बघणं चांगलं का दोन्हीकडून बघायचं. चंद्रकुंडली आणि लग्न कुंडली जिथून दोन्हीकडे लागतंय ना, समजा दशमस्थान दोन्हीकडे गुरुची दृष्टी येते, चंद्राला पण लग्नाला पण, तर मात्र मग जॉबचे तुमचं चांगला परिणाम मिळणार. आणि गुरुचं भ्रमण कसं जाईल मॅडम? या वर्षी कोणकोणत्या नक्षत्रांना जास्त त्रास होईल? चांगलं चांगलं जाणार गुरुचं भ्रमण. स्वतःच्या म्हणजे तो बलवान राशीत आहे, म्हणजे गुरुच्या स्वतःच्या राशीत तो चांगला गुरु आहे, म्हणजे हा कर्केचा गुरु. पण ज्यांचा राहू कर्केमध्ये आहे, पण होत आहे ना. ज्यांचा राहू कर्केमध्ये आहे आणि त्यांना त्रास त्याच्यावर होईल. जर गुरु गेला तर संततीच्या बाबतीत फसगत होऊ शकते. संततीला कुठेतरी जाऊन फसगत होईल. आता मी आणखीन एक सांगते. एकाच्या कुंडलीमध्ये बघितलेलं, गुरु त्यांचा अष्टमात होता आणि त्याच्यावरनं राहू जाताना मुलगा इकडे गेला होता, कुठे परदेशामध्ये कुठे, आणि ते हे खेळतात ना तिथे जुगार, ते म्हणजे जुगार नाही म्हणत त्याला, ते काहीतरी तिथे खेळतात. तिथे बाहेर तो एक म्हणजे कुवेतचा तो एक कोणीतरी माणूस होता, मुस्लिमच होता, व्हाईट कपडे त्याने घातलेले, म्हणजे अरबी होता तो, अरब. त्याने सांगितलं की माझ्याकडे पेट्रोल भरायला पैसे नाहीये, मला प्लीज पैसे तुम्ही द्या म्हणून. नाहीतर तो म्हणाला की मी देणार नाही असे पैसे. तो म्हणाला मी हे सगळं सोनं देतो माझं, तुम्ही ठेवा आणि मला फक्त $100 द्या. तरी तो बोलला नाही नाही म्हणून. तो बोलला मी आणखीन पाहिजे तर मी सोनं देतो काढून, तर तुम्ही मला फक्त $100 द्या, कारण मी जाऊ शकत नाही घरी. 100 मला पेट्रोलला पैसेच नाही आहेत अजिबात, मी सगळं संपूर्ण हरलो तिकडे. तर त्याने मग शेवटी खूप रडत होता म्हणून $100 दिले, आणि घरी ते त्याला खूप, म्हणजे त्याला वाटलं हे सोनंच आहे, आणि घरी येऊन बघितलं तर ते सोनं नव्हतं, पण सोन्यासारखंच दिसत होतं, पण ते सोनं नव्हतं. मग त्यावेळेला काय झालं, त्या गुरुवरनं, म्हणजे आईच्या कुंडलीमध्ये गुरुवरनं राहू जात होता. मग ती फसगत होणार ना, आणि त्याचा पण राहूशी संबंध, त्याची पण राहूचीच महादशा होती. पण राहू जर 12व्या स्थानात असेल आणि तिथून गुरुचं भ्रमण आहे, तर मग काय मुलगा परदेशात जाण्याचे चान्सेस आहे, असं काय होऊ परदेशात शकतं? जायचे पण चान्सेस आहेत, बरोबर आहे.
जाऊ शकतो. आणि केतूवर गुरु येईल तर आध्यात्मिकता वाढेल का? अध्यात्मासाठी चांगलं आहे. ओके. कुठली कुंडली घेताय? ही 16/7/83 11/15 आदिलाबाद. हिने 2014ला संन्यास घेतला. जून मध्ये 2025ला ती परत आली. 10 वर्ष नव्हती आणि सांसारिक जीवन सुखी होईल का असा प्रश्न आहे. तिने परत संन्यास घ्यावा का? आणि मुलगी बहीण सांभाळत होती आणि नवऱ्यासोबत घटस्फोट घ्यावा का असा प्रश्न आहे. तर इथे बघा चंद्रबुध परिवर्तन योग आहे. लग्नेश जो आहे चंद्र बुधाची परिवर्तन योग आहे. बुधावरच मांदी आहे. बुधावर मांदी आहे. आणि शनी आणि नेपच्यून जर बघितला 60 अंशाचा डिफरन्स आहे. तर नवमांशामध्ये तो शनी आणि नेपच्यून प्रतियोगामध्ये आहे. मंगळ आणि केतू जो आहे, मंगळ आणि केतू तो 162 आहे. म्हणजे नवमांशामध्ये युती येणार मंगळ आणि केतूची. बुध आणि गुरु जो आहे तो त्रिकोणी योग आहे. तर नवमांशामध्ये पण युती आहे. मग नवमांशामध्ये बुध गुरु राहू असं एकत्र आले. बुध राहू 37 अंशाचा डिफरन्स आहे. तर नवमांशामध्ये बुध गुरु राहू पंचमात आहे इथे आणि मंगळाच्या प्रतियोगात आहे. तर इथे जर गती बघितली शुक्राची 33च आहे आणि जर रवी आणि शुक्राचा डिफरन्स बघितला तर 40 अंशाचा आहे. रवी आणि शुक्र 40 अंशाचा डिफरन्स आहे. तर नवमांशामध्ये म्हणजे 10 अंश बाकी राहिले. 30 अंशाचा होणार तेव्हा तो वक्री होणार. तर तो तिचा जन्म आहे 16 जुलै. तर 4 ऑगस्टला तो वक्री झाला गुरु शुक्र. आणि गुरु जो आहे तो ज्या राशीमध्ये बसलाय जुलैचा जन्म आहे. तर गुरु जो आहे तो 7 अंशावरती येते. तर इथे तो पण 30 जुलैला मार्गी झालेला आहे गुरु. त्याच महिन्यामध्ये मार्गी होणार ज्या राशीमध्ये आहे. 7 अंश आहे म्हणजे बॉर्डरला मार्गी झालेला आहे 30 जुलैला. नंतर 15 अंशाचा असेल गुरु तर मागच्या राशीमध्ये मार्गी होईल 15 अंशाचा. आणि ह्याच अंशाचा 15 अंशाच्या खाली गुरु असेल तर ज्या राशीमध्ये बसलाय त्याच राशीमध्ये तो मार्गी होईल त्याच महिन्यात. आता इथे शनी तुळेचा आहे आणि प्लुटो जुलैचा महिना आहे. तर शनी मार्गी होणार झाला कारण जुलैचा तुळेत आहे. प्लुटो पण स्तंभी आहे. हा पण मार्गी झालेला आहे. शनी मार्गी झालेला आहे तुळेचा आहे. तर 4 अंशाचा शनी आहे. तर 2 जुलैला मार्गी झालेला आहे आणि प्लुटो स्तंभी आहे. आता इथे कन्या लग्न आणि कन्या रास आहे. शुक्राची गती कमी आहे. कन्या लग्न आणि कन्या रास आहे. लग्नेश बुधावर आणि बुध जर बघितला तर भावारंभी आहे. बुध आणि गुरु 14 अंश आणि नाही भावारंभी नाही आहे 7 अंशाचा 7 अंश. तर इथे बुध राहू गुरु युती नवमांश कुंडलीमध्ये आणि मंगळ दृष्ट आहे त्याच्यामुळे अविचारी. आणि इथे बुधाचा संबंध मामाशी पण आहे. तर इथे बुध मामा संबंध आलेला आहे. शुक्र जो आहे तो मघा नक्षत्रात शुक्र मॅरिड लाईफ देणार नाही. चतुर्थातून मूळ ऑपोजिट आद्रा झालेला आहे. इथे बघा नक्षत्र मघामध्ये मंगळ आद्रा मधला आहे आणि मूळमध्ये नेपच्यून आहे आणि ज्येष्ठाचार मध्ये केतू आहे. ज्येष्ठाचार आणि केतूचा मूळशी संधीमध्ये आहे हे दोन. आणि आद्रा आणि मूळ हे चतुर्थातून झालेले आहे. आणि चतुर्थावर बघितलं तर शनी मंगळाची दृष्टी पण आहे. चतुर्थ स्थान खराब आहे. चतुर्थेस जो गुरु आहे तो केतू युक्त आहे आणि चतुर्थाच्या व्ययस्थानामध्ये आहे. आणि शनी मंगळाची दृष्टी पण आहे.
चतुर्थेश जो आहे तो गुरु केतू हर्षलाने बिघडलेला आहे पूर्ण गुरु. म्हणजे हर्षलाने काय केलं, अचानक डिसिजन घेतला आणि घर सोडलं. केतू म्हणून घर सोडलं. केतू म्हणजे घराचा त्याग करणं. 2000 कधी गेली, 2014ला. 2014ला शनी तुळेमध्ये होता आणि त्याची दृष्टी मूळ नक्षत्रावर होती. त्यावेळेला मूळ नक्षत्रावर आणि केतू जो आहे तो सप्तमातनं जात होता. आणि सप्तमेश जो आहे गुरु केतू युक्त आहे. केतू सप्तमातून जात होता आणि मीनेतून त्याचा मीनेतून या गुरुशी या केतूशी त्रिकोण योग झाला होता. म्हणून अध्यात्माकडे ओढा. केतू ज्येष्ठा 4 मध्ये आहे. ज्येष्ठा 4 हे बुधाचं नक्षत्र आहे. बुध म्हणजे मामा आणि भावनिकरित्या न विचार करता डिसिजन घेतलेला आहे तिने. शनी आणि नेपच्यून हा नवमांशामध्ये शनीचा आणि नेपच्यूनचा संबंध आहे. शनीची दृष्टी नेपच्यूनवर आहे. चतुर्थात नेपच्यून आहे आणि नेपच्यून भावारंभी पण इथे लग्नी पण आहे आणि शनी नेपच्यूनचा संबंध आहे. तर शनी आणि नेपच्यून कुंडलिनी जागृत करणे. शनी नेपच्यून म्हणजे कुंडलिनी जागृत करणे. आणि शनी अत्यंत विचारी आहे आणि धीम्या गतीने जाणार आहे. शनी हा खोलवर विचार करणार आहे आणि नेपच्यूनचा संबंध स्पिरिच्युअल. नेपच्यून अंतर्मन, चंद्राप्रमाणे पण फळ देतो नेपच्यून. मग अध्यात्म, साधना, गूढशास्त्र, इथे रेकी, हिलिंग 2-3 तास अंतर्मुख होऊन बसतात. मेडिटेशन, शनी चिकाटी पण देतो तिकडे. मग ह्या कुंडलीमध्ये ज्येष्ठा 4 आणि नेपच्यून हे मूळ संधीमध्ये आहे. आणि शनीचा पंचम स्थान हे उपासनेचं स्थान आहे. शनी हा पंचमाचा अधिपती बलवान झालेला आहे आणि बलवान होऊन नेपच्यूनच्या संबंधामध्ये आलेला आहे. नवमांशात पण आलेला आहे. आणि बुधावर शनीची दृष्टी आहे, त्याच्यामुळे चिकाटी दिली. आणि गुरुची दृष्टी भाग्यावर आहे. आणि इथे बघितलं तर शनीच्या पुढे गुरु आहे, शनीच्या पुढे केतू आहे आणि त्याच्या पुढे नेपच्यून आहे. मग हे जे कॉम्बिनेशन आहे, शनीच्या पुढे गुरु, केतू, नेपच्यून, हे अध्यात्मासाठी चांगलं आहे. अशी ही सायकल आहे, ही अध्यात्मासाठी चांगली आहे. हर्षल जो आहे तो आयुष्य म्हणजे अचानक पलटी करतो आणि शनी नेपच्यून दोन्ही मंद गतीचे दीर्घकाळासाठी परिणाम करतात. इथे चतुर्थेश गुरु केतुयुक्त, सप्तमेश गुरु केतुयुक्त. त्याच्यामुळे नवऱ्याचा आणि घराचा दोन्हीचा त्याग केला तिने. 2014ला जर बघितलं तर दशा होती गुरुची महादशा होती आणि गुरुची अंतर्दशा होती. गुरु महादशेमध्ये गुरु अंतर्दशा होती. गुरु इथे सप्तम, गुरु इथे चतुर्थ स्थान तेव्हा ऑपरेट झालं. आणि पंचमेश शनीवरून, पंचमेश जो शनी आहे त्याच्यावरून शनी जात होता, म्हणजे मुलीला पण तिने सोडलं. आता इथे गुरुची गती कमी आहे आणि शनीची पण कमी आहे. आणि काल पुरुषाच्या कुंडलीमध्ये सिंह राशी संततीची आहे, तर मघा नक्षत्र पडलेलं आहे, त्याच्यामुळे संततीचा पण त्याग केला तिने. तर इथे आता ही 2025ला परत आली. तर परत आली तेव्हा गुरुमध्ये मंगळ आणि मध्ये गुरुची दशा होती. परत आली तेव्हा मंगळाची अंतर्दशा होती जेव्हा परत आली तेव्हा. मग मंगळाची अंतर्दशा स्वामी मंगळ मिथुनेत होता, मिथुनेतून जात होता. जून मध्ये आली तेव्हा. आणि चतुर्थावर दृष्टी होती आणि चतुर्थेश गुरुवर गुरुची दृष्टी होती. वृषभेतून गुरु जात होता. त्या चतुर्थेश गुरुवर वृषभेतनं गुरु जात होता. त्या चतुर्थेश गुरुवर गुरुची दृष्टी होती म्हणून ती परत आली. कारण तारीख काय घेतली मॅडम? मार्च मध्ये कुठली घ्या, मंगळ मिथून येत होता मार्च मध्ये आणि गुरु वृषभेत होता. त्या तुम्ही जून म्हणताय ना? हा
जून म्हणताय की मार्च म्हणताय? मार्च मध्ये नाही, मार्च मध्ये, हा मार्च मध्ये परत आली. तो वृषभेतनं गुरु जात होता, गुरुवर गुरुची दृष्टी होती आणि शनी होता कुंभेमध्ये आणि त्याची पण दृष्टी होती गुरुवरती. म्हणजे चतुर्थेशावर जो गुरु आहे त्याच्यावर गुरु, मंगळ आणि शनीचा संबंध आलेला. तेव्हा ही घरी आली. घरी का आली? कारण चतुर्थेश गुरुचा या ग्रहांशी दशा आणि याचा गोचरीचा संबंध आलेला, त्याच्यामुळे ती घरी आली. आता गोचर परत कुठे लागलाय? आता मूळ नक्षत्राला गोचर लागले. आता जशी पहिल्या वेळेला कंडिशन होती, जेव्हा घरातनं गेली तेव्हा मूळला गोचर लागलं होतं, जशी घरातनं गेली तेव्हा. आता ती परत जाणार, कारण आता गोचर लागलाय मूळ नक्षत्राला. दशा आता बघितली तर गुरुमध्ये, राहूमध्ये गुरु आहे. राहू जो आहे तो हा वृषभ राशीमध्ये आहे. राहू इथे शुक्र ऑपरेट होणार. आता शुक्र ऑपरेट होणार म्हणजे मघा नक्षत्र ऑपरेट होणार शुक्र, आणि ह्या शुक्रावरून बरोबर केतू चाललाय. अंशात्मक आहे. आता मघाच्या 4थ्या चरणात अंशात्मक मघामधनं शुक्रावरनं केतू जातोय. तर आता ही परत जाईल, आता राहणार नाही आणि जावं पण नाही, कारण नाहीतर सांसारिक जीवन जे आहे ते सुखी होणार नाहीच. नवमोश कुंडलीमध्ये जर मॅडम हिला किती मुलं आहेत? एकच मुलगी आणि घर सोडून गेली होती. नवमोश कुंडलीचा जो सप्तमेश मंगळ आहे तो मूळ कुंडलीमध्ये आद्रा ऑपोजिट मूळ आहे. हा मंगळ आद्रा ऑपोजिट मूळ आहे, जो नवमोश कुंडलीचा सप्तमेश आहे. घटस्फोट होणार नाही, कारण गुरुची दृष्टी आहे, स्वतःच्या राशीवर आहे, त्याच्यामुळे डिवोर्स होणार नाही. पण मुलीला त्यांनी परत पाठवावं बहिणीकडे, मावशीकडे. मावशीने सांभाळलेलं आहे मुलीला, पण तिला परत पाठवायचं आणि ही परत जाईल. ही बघेल आणि नंतर मग परत जाईल. जोपर्यंत मूळ नक्षत्रावर शनीचं गोचर आहे तोपर्यंत ही राहणार, नाहीतर मग जाईल. कारण ती पहिली जी स्थिती आलेली तीच परत आता आलेली आहे. आणि जेव्हा गोचर इथे गुरुला लागलं, गुरुचं, शनीचं, मंगळाचं, तेव्हा ती परत आली. आणि आता ती परत मूळ नक्षत्रावर गोचर आलाय तर परत जाईल ती, आणि जायलाच पाहिजे तुम्ही, ते राहून उपयोगाचं नाही. अध्यात्मासाठी या राशी हे जे आहे ते चांगलं आहे. शनी, गुरु, हर्षल, केतू. शुक्र मघामधला संसारिक मॅरिड लाईफ देणार नाही इकडे. मॅडम तिची मुलगी बहिणीकडे राहते, ती बहीण मोठी बहीण आहे का धाकटी बहीण आहे तिची? हॅलो, तिची मोठी बहीण असणार, मोठी बहीण असेल. मोठी आहे का? म्हणजे मग ते कसं आपण बघायचं की तिची संतती तिच्या बहिणीकडे राहिली? तिची संतती आता शनी जो आहे तो शुक्राच्या राशीत आहे. मोठी, आणि इथे मोठी म्हटलं तर इथे येणार चंद्र, बुध, चंद्र येईल इथे. मोठी बहिणीसाठी हे स्थान आहे 11वं. तो चंद्र लग्नी आहे, तर बहिणीने सांभाळलं तिला. शनी चांगला आहे ना, बलवान आहे शनी, शुक्राच्या राशीत बलवान आहे. मॅडम म्हणजे आता जी जाईल ती किती काळासाठी जाईल, का ती कायमचीच जाईल आता गेली का? कायमचीच जाईल. पंचमेश मॅडम शनी शुक्रावरून केतू जातोय म्हणून कायमची जाईल का? म्हणजे कारण ते व्ययात आहे म्हणून. शुक्रावरून केतू चाललाय जो कुटुंबेश आहे. हा, कुटुंबात ती आली आहे, पण कुटुंबेश शुक्रावरनं केतू चाललाय, म्हणजे कुटुंबापासून दूर जाईल परत. पण आता कर्केत गुरु आले तर त्याची 5वी दृष्टी मूळ गुरुवर येणार, चतुर्थेश गुरुवर, मग तरी पण ती जाणार कर्केमध्ये का? गुरु आला हा, तरी त्याची त्याची 5वी दृष्टी, हा, 5वी दृष्टी मूळ गुरुवर आहे. गुरुवरती. हा, मग हा, त्याच्यानंतर चतुर्थेश मग गुरुवर ती एक गुरु जाईल ना, तेव्हा जाईल का तोपर्यंत मग असं? राहील. हा, हा तेव्हा जाईल मग ती. हा हा हा, ओके ओके ओके. गुरु मघामध्ये वक्री होतोय ना.
तुम्हाला काय वाटतं, तिने थांबावं की जावं, काय वाटतं? जाणं मी जावं. सोयीस्कर आहे मॅडम. जायलाच पाहिजे मॅडम, तिने जायला जायला पाहिजे. पाहिजे. हिला कोणाचा ऍक्सेप्ट करणार नाही मॅडम. बरोबर आहे, कारण हे 10 वर्ष मोठा गॅप आहे ना. म्हणजे ती प्रत्येकाचं पण तिला आई आयुष्य मानत नसेल. प्रत्येकाचं आयुष्य ठरलेलं होतं. आता ते पुढे गेले, ती लोक निघून गेले. आणि मॅडमची आलीच कशी काय परत? ते गुरूंनी सांगितलं तिच्या की तुझी आता घरी जायची वेळ झालेली आहे, तर तू नाही, ते ग्रहांच्या ह्याच्यावर म्हणजे कशी आणि काय ग्रह आली? पण तसे आले. ते गुरुचं गोचर, चतुर्दशाला गुरुचं, शनीचं, मंगळाचं गोचर लागलं आणि ती परत आली. पण असं संन्यास घेतल्यानंतर घरी पाठवतात? येतात ते काय. विचित्र नाही आहे? गुरु हर्षला बरोबर आहे. खूपच तुम्ही बघा, चुकीची वागली विचार ना करा. मॅडम. जो की गुरु इतका म्हणजे भेटलाय, मानसिक त्रास त्या दोघांना किती झाला असेल, नवऱ्याला आणि मुलीला. हा ना. मग हर्षल नसता तरी चांगलं अध्यात्म झालं असतं ना मॅडम हिचं. हा हर्षल जर नसता तर हिला अध्यात्मात चांगलं झालं असतं का? चांगलं झालं असतं. पण तो केतू पण आहे ना ज्येष्ठाचार मध्ये, हा चुकीचा आहे. गुरु केतू बुधा बरोबर. हा, हा बुध. बुध खराब. मॅडम, नवऱ्याची बघितली पाहिजे. नवऱ्याची आहे ना, नवऱ्याची बघितली ना तुम्ही? हे तर तुम्ही जेव्हा मेसेज केला ना तेव्हा मला ज्ञानेश्वरांची मॅडम, आठवण आली. नवऱ्याची त्यांचे नव्हती. वडील पण असे मदत आले. संन्यास घेऊन गेलेले आणि आले आणि मग लोकनिंदा सगळी सहन करायला लागली करेक्ट, मुलांना. करेक्ट. बरोबर. मॅडम, नवऱ्याची मॅडम? नाही दिलीये. नवऱ्याची आहे दिली. तिथं बुधा बरोबर मांडी आहे मॅडम. 11-8-77 5-5 गाणगापूर. 1 मिनिट थांबा मॅडम, लिहून घेते. 11-8-77 सकाळी 5-5. पूर्ण मुलीचं चांगलं होणार, कारण बलवान आहे हा शनी पंचमेश. च व्यवस्थित होणार. काय मॅडम, नवऱ्याचं हे काय सांगितलं? प्लेस? प्लेस गाणगापूर आहे. ओके, थँक्यू. मॅडम इथं बुधा मुलीचा बरोबर पण जर शनी मांडी आहे. उच्चीचाच आहे. हा मुलीचा पण शनी उच्चीचाच आहे, बरोबर शुक्र आणि बुध पण आहे. मुलीचा नाही, मुलाची. ध्यानात. मुलीच्या कुंडली बघितली. हा, मुलीच्या. तिची मुलीची पण दिली होती ना तुम्ही जन्मतारीख? हो. 2 डिसेंबर 2012. तर तिचा हा. पण उच्चीचा शनी आहे, शुक्र आणि बुधा बरोबर आहे धनस्थानात. रवी राहू तिचं पण आपलं कन्या जन्म लग्न आहे केतू आणि आहे. भाग्यात शनी, बुध, गुरुकेतू शुक्र युती एकत्र आहे. आहे. चांगली आहे हिची. हा, आणि भाग्यात गुरुकेतू युती आहे परत. हा. मग ती पण त्याच मार्गाला लागेल का मॅडम, असं तेच मी आता विचारते. बोलणार होती. गुरु केतू युती हा, भाग्यात. कारण साधारण तसेच ग्रह म्हणजे कन्या लग्नच आहे तिचं पण, मुलीचं पण, आणि भाग्यात गुरुकेतू पण युती हिचा आहे. शुक्र बलवान आहे. हो, आणि शनी पण बलवान आहे ना त्याचबरोबर. शनी बलवान आहे. मग हिच्या नवऱ्याच्या कुंडलीत सप्तमेश शनी असल्याशिवाय टायमिंग काय आहे? 2/12/2012चा. 3:15 पहाटे सकाळी 3:15 दिलाय. पहाटे 3:15. USA. परदेशातला जन्म आहे. गुरुकेतू युती काय सांगते? चतुर्थेश बघा ना, चतुर्थेश गुरु केतू युक्त झालाय ना. म्हणजे आईपासून दूर झाली ना ती. आईपासून लांब गेली. चतुर्थेशच गुरु केतू युक्त आहे. आणि केतू कृतिकामध्ये आहे. केतू कृतिका गुरु बरोबर, चतुर्थेशा बरोबर. तिला जे गुरु मिळाले आहेत ना, ते पण एवढं बरोबर नाहीये. कारण नवमोश कुंडलीमध्ये बुध, गुरु, राहू एकत्र आहेत. पंचमात आहे अध्यात्माचीच कुंडली आहे ही. पण गुरु चांगलं मिळणं किंवा न मिळणं, हे गुरु चांगला पाहिजे. केतूमुळे गुरु पण बिघडलाय ना मॅडम? गुरु केतू उलट चांगला. नाही, पण हा ज्येष्ठाचारमुळे. बरोबर, ज्येष्ठाचारमुळे बिघडलाय. तिच्या नवऱ्याच्या कुंडलीत पण सप्तमेश शनी अश्लेषामध्ये आहे.
हा बरोबर. हा. जरा खराब. ऍक्च्युली मॅडम इकडे विसाऊट बघायचं का विसाऊट D20 काय D20 बघायची इकडे D20 काय बघायची गरज नाहीये. तुम्ही कॉम्प्लिकेटेड करू नका सगळ्या पुढच्या कुंडल्या बघून, कारण इथे समजतंय ना आपल्याला. नवमोश कुंडलीमध्ये गुरु भाग्य पंचमात आहे, बुधा बरोबर आहे, लग्नेच्या बरोबर आहे, पण राहू पण आहे आणि मंगळाच्या दृष्टीत आहे. बुध मंगळ हे बिघडलंय. मॅडम एक विचारू आणि सप्तमेश जो आहे तो मंगळ केतू युक्त झाला, म्हणून ती नवऱ्याला सोडून गेली. हा बोला ना. नाही ऍक्च्युली म्हणजे शनीची दृष्टी नेपच्यूनवर आहे हा आणि खरं म्हणजे केतू आणि नेपच्यूनची युती पण आहे. कारण केतू 29 डिग्री आहे, नेपच्यून 3 डिग्री. आणि शनी पण 4 डिग्रीचा आहे आणि त्याची हा. दृष्टी नेपच्यून जो 3 डिग्रीवर आहे. अंशात माझ्या अंदाजाने नेपच्यून पण अध्यात्माचा म्हणजे खूप हो, अध्यात्म अध्यात्माचाच कारक आहे. बरोबर आहे. दुसरं असं आहे की नेपच्यून सुद्धा केतूच्याच नक्षत्रामध्ये आहे. हा त्याच्यानंतर त्याची दृष्टी जातीय बुधावर. बुध लग्नेश आहे, तो 60 डिग्रीला आहे हा. ऍक्च्युली. दुसरं असं आहे की अध्यात्मासाठी पाहायचं तर मग 9वं स्थान पाहिलं तर त्याचा शुक्र आहे मालक, आणि जो व्ययस्थान आहे म्हणजे व्ययस्थान पण ऑपरेट झालं. अगेन शुक्र केतूच्याच नक्षत्रामध्ये आहे. म्हणजे मी फक्त बघतो की हो, कनेक्टिव्हिटी का लागतीये म्हणजे 4-8-12शी संबंध पण पाहिजे. हा ची बरोबर कुंडली मी correct. घेते ना, सांगते तुम्हाला अध्यात्माचे योग कसे लागतात ते संन्यासाचे. आणि ते जलतत्वच शनीचा नेपच्यूनशी संबंध हा कुंडली जागृत करणं वगैरे सगळं त्याच्याशी आहे. हो हो हो. तर इव्हन हर्षल पण ऍक्च्युली अध्यात्मासाठी बघतात ना खरं म्हणजे. हो, हर्षल पण म्हणजे तुमची बघा तो बुध आहे ना नवमोश कुंडलीमध्ये. बुध बुध नवमोश कुंडलीमध्ये कसं झालंय, बुध राहू गुरु. बुध राहू गुरु झालाय. हा अध्यात्मासाठी हर्षल पण चांगला, म्हणजे नेपच्यून चांगला, शनी चांगला. खरं रवीचा पण संबंध आला ऍक्च्युली, कारण रवी पण 29 आहे, बुध 60 डिग्री आहे. हा म्हणजे ऍक्च्युली म्हणजे शेवटी हठयोग वगैरे म्हणजे शरीराची संबंध आहे ना, म्हणजे हा. रवीचा पण संबंध आलाच ऍक्च्युली. मूळ नक्षत्र पण अध्यात्मासाठी चांगलं आहे. मूळ नक्षत्र हा हा राईट राईट. पण केतूची आता नक्षत्र तुम्ही वधामध्ये आहे. हे थोडीशी बॅकग्राऊंड तुम्ही दिली होती म्हणून ते बघण्याचा दृष्टिकोन तसा झाला ऍक्च्युली. हा पण तसं जर बॅकग्राऊंड माहिती नसती तर हा सिक्वेन्स बघायचा. हा सिक्वेन्स चांगला आहे अध्यात्माला. शनी गुरु हर्षल केतू शनीचंच कनेक्शन खूप चांगलं झालंय आणि ऍक्च्युली. पंचमेश उपासनेचं स्थान आहे. आणि शनी एक तर उच्चीचा आहे प्लस कोणेश म्हणजे शनी चांगला आहे. शनी चांगलं आहे. त्यांनी चांगलं फळ पण दिलं म्हणजे वाईट पण दिलं, कुटुंब हा. खराब केलं त्यांनी. आणि आहे शुक्राच्या राशीत, शुक्र पण मग आहे म्हणजे हा. कुटुंब स्थान खराबच झालं खराबच झालं. ऍक्च्युली. शनी मंगळाची दृष्टी चतुर्थावर, चतुर्थेश गुरु केतू युक्त. मग जेव्हा शनीचं गोचर लागलं तेव्हा ती घरातनं गेली, मूळला लागलं तेव्हा. आद्र ऑपोजिट मूळ आहे. केतूची नक्षत्र वधामध्ये आहे. केतूची नक्षत्र वधमध्ये आहे. हा इव्हन शनी राहूला शुक्र मंगळाच्या ऑपरेट होणार. आय डोंट नो, पण शनी मंगळाच्या नक्षत्रात आहे. मंगळ आद्रामध्ये आहे. हो हो. हम्म. आणि पण मंगळ मंगळ म्हणजे अष्टमेश पण आहे आणि अष्टमेश तृतीयेश आहे. आहे. म्हणजे अष्टम स्थान पण ऑपरेट अष्टमेशाचा झालं ना. संबंध आला इथे. करेक्ट. आणि तिसरं स्थान पण लागलं ना, अष्टमाचं हो. अष्टम म्हणजे तिसरं स्थान पण लागलं ऍक्च्युली. हो. नवमोश कुंडलीमध्ये जे गुरु बुध राहू झालंय ना, ते समोर मंगळ केतू.
ते कितपत पॉझिटिव्ह विचारांनी तिला गुरु बुध त्याचे राहू रिझल्ट पण मिळतील. चांगला नाहीये. मामाचा इम्पॅक्ट जास्त आहे तिच्या मनावर आणि मंगळामुळे नाही, थोडंसं इम्पॅक्ट कोणाचाही असू दे, पण तो तितका शुभ आणि नाहीये. पुढे नेणारा आहे का? नाही. राहू आला ना, केतू आला असतं तर गोष्ट वेगळी. राहू आला तर म्हणजे तिथे हाव आली, सगळं आलं. तळ्यात मळ्यात हम्म. तळ्यात मळ्यात झालंय. हा. मॅडम, म्हणजे शनीचं पहिलं जेव्हा गोचर लागलं मूळला तेव्हा गेली, आणि दुसऱ्यांदा गोचर लागलं मूळला गेल्या वर्षी तेव्हा ती परत आली, असंच परत का? आली आणि आता लागलाय तर ती परत जाईल. तिच्या नवऱ्याची नवमांश कुंडली कन्या लग्नाची आहे. हा. इवन गाणगापूर केतू औरंगाबाद घ्यायचं का काय घ्यायचं? कर्नाटक कुठलं? गाणगापूर सोलापूर आहे ना? गाणगापूर महाराष्ट्र. महाराष्ट्र. पण केतू चलित कुंडलीमध्ये पुढे येणार ना ऍक्च्युली. हा, पुढेच आलाय ना चतुर्थात. हा हा केतू आणि correct, नेपच्यून पुढे आले. correct. म्हणजे त्याचा शुक्राशी त्रिकोणी योग झाला ऍक्च्युली. हा. जो शुक्र शुक्र मघा आणि मूळ त्रिकोणी हा योग आहे. भाग्येश आहे त्याचं हे झालं ऍक्च्युली. मघा आणि मूळ त्रिकोणी योग हा पण स्पिरिच्युअलिटीसाठी आहे. जो भाग्येश आहे. ही दुसरी घेऊ संन्यासीची. हो मॅडम. घ्या मॅडम. - 29/10/88 1250 कोल्हापूर. ते लग्न भावारंभी गुरु आहे बघा. त्यांचं लग्न झालं नाही, शिक्षण IIT मधून झालेलं आहे. आई वडिलांनी पण परमिशन दिली यांना, आणि पॉलिटिकल कनेक्शन पण आहे, आणि आश्रम पण काढायचा आहे. तर संन्यास योगासाठी जे उपासनेचं स्थान आहे ते पंचम आहे. पंचम आपण बघतो, जप जप जाप्य, नित्योपासना, मंत्र, तंत्र, धार्मिक ग्रंथाकडे ओढा, किंवा पूर्वजन्माचं स्थान आहे. मग हठयोग पण आहे, श्रद्धा भक्ती पण आहे, ज्ञानयोग आहे, आणि गुरु हा धर्मप्रवृत्तीचा ग्रह आहे. तो गुरु त्या संबंधामध्ये ज्ञान देतो, विशेष ज्ञान प्राप्त करून देतो. आणि कोणत्याही आध्यात्मिक क्षेत्रात पुजारी, भिक्षुक, संत, तर ते गुरुग्रहाचं प्राबल्य असतं. मग इथे गुरु जो आहे, गुरु तुमचा स्वराशीत, उच्च राशीत, नवमांशात वर्गोत्तम, तसंच धनुरास आणि मीन रास ही पण विशेष परिणाम करते. तर गुरु हा पंचम आणि व्यय नवम स्थानी राशीबली असतो. पंचम स्थानात, व्यय स्थानात राशीबली असतो, कारण हे उपासनेचं स्थान, उपासनेचे कारकग्रह कोण आहेत? तर गुरु आणि शुक्र आहेत. तर गुरुप्रमाणे केतू पण हा परमार्थिक दृष्टीने महत्वाचा आहे. केतू म्हणजे ध्वज, महातप. केतू शुक्र मंगळाच्या राशी, धनु मीन राशी,
आणि 4-8-12 स्थानातील ग्रह जे आहेत मोक्ष स्थानातले त्याचा संबंध लागतो वैराग्याच्या दृष्टीने विचार करायचा असेल. इथे लग्न मकर आहे, रास मिथुन आहे. लग्नेश शनी जो आहे तो व्ययस्थानामध्ये आहे, मूळ नक्षत्रामध्ये आणि हर्षलाच्या कंजंक्शन मध्ये, म्हणजे जगापेक्षा थोडस डिफरंट काम केलं, वेगळ्या ह्याच्यामध्ये उतरले. आणि शनी आणि हर्षल मूळ नक्षत्रात कंजंक्शन मध्ये आणि हर्षल नेपच्यूनच्या युतीत आहे मूळ नक्षत्र आणि केतूच्या त्रिकोण योगातून. शनीचा केतूशी त्रिकोण योग आहे. चंद्राच्या सप्तमात मूळ नक्षत्र आलंय म्हणून विवाह झालेला नाही आणि चंद्र शनी ऑपोजिशन आहे त्याच्यामुळे विवाह नाही. गुरु वक्री आहे, पंचमात आहे आणि भावारंभी पण आहे. गुरु पंचमात भावारंभी आणि नवमाशामध्ये तो भावारंभी असल्यामुळे लग्नात आलेला आहे गुरु. इथे गुरु लग्नी आलाय. गुरुची दृष्टी भाग्यावर आहे. लग्नावर आहे आणि जो राशाधिपती आहे बुध त्याच्यावर पण गुरुची दृष्टी आहे. शुक्रावर पण आहे आणि लग्नावर आहे गुरुची दृष्टी. भाग्येश भाग्यात आहे. बुध शुक्राचा नीचभंग राजयोग आहे त्याच्यामुळे शिक्षण चांगलं झालं. शिक्षणासाठी कुंडली चांगली आहे. कन्या राशीतच ग्रह. तर दशमेश जो आहे तो भाग्यात आहे आणि भाग्येश जो आहे तो भाग्यात आहे. गुरु बुधाचा त्रिकोण योग, गुरु शुक्राचा त्रिकोण योग, पंचमेश भाग्यात, हे पंचम आणि भाग्याचा संबंध आला. मग चंद्राकडून बघितलं तर गुरुची दृष्टी आणि शनीची दृष्टी, दोघांची दृष्टी चतुर्थावर आहे. गुरु आणि शनीची दृष्टी चतुर्थावर आहे आणि बुध शुक्रावर आहे. म्हणजे 4-8-12चा संबंध इथे आला. शनी हा अष्टमेश आहे, गुरुची दृष्टी इथे आहे आणि शुक्र व्ययेश आहे. तर इथे 4-8-12चा संबंध इथे आला चंद्र कुंडलीकडून. लग्न कुंडलीकडून बघितलं मोक्षाचे ग्रह मंगळ आहे, रवी आहे आणि गुरु आहे. दृष्टी जी आहे ती मंगळाची आणि गुरुची भाग्यावर आहे आणि शनीची पण भाग्यावर दृष्टी आहे. शनी, मंगळ आणि गुरु हे तिन्ही ग्रह भाग्याला बघतायत. मंगळ गुरु भाग्यावर बघतायत आणि रवी जो आहे जो अष्टमेश आहे त्याची, जो चतुर्थेश मंगळ आहे त्याची पण दृष्टी रवीवर आहे. लग्न कुंडलीमध्ये आता इथे बघितलं तर शनी आणि गुरु दोघही भाग्याला बघतायत. तर भाग्यस्थान बलवान झालेलं आहे इथे. भाग्येश भाग्यात आहे, शनी गुरुची दृष्टी भाग्यावर आहे. आणि नवमांश कुंडलीमध्ये जर बघितलं तर गुरु आणि मंगळ यांचा त्रिकोण योग आहे. हा गुरु मंगळ त्रिकोण योग स्पिरिच्युअलिटीसाठी, अध्यात्मासाठी सगळ्यात चांगला योग आहे गुरु आणि मंगळाचा. गुरुची दृष्टी पंचमावर आणि भाग्यावर आहे. रवी जो आहे तो मूळ कुंडलीमध्ये दशमात, नवमांशात पण दशमात आहे, म्हणजे राजकारणाशी संबंध आहे. आश्रम काढणार का तर शनी जो आहे तो धनुचा आहे, व्ययस्थानामध्ये, जो कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये भाग्येश आहे, तो भाग्याची रास आहे. तर इथे नेपच्यून शनी हर्षल मूळ नक्षत्रात आहे. तर इथे भाग्याचा संबंध, इथे आश्रमाचा संबंध जर बघितला तर सिंहेमध्ये गुरु गेला, सिंहे, तर गुरुची दृष्टी भाग्यावर येईल, व्ययस्थानावर येईल. आणि शनीची आणि गुरुची दोघांची दृष्टी व्ययस्थानावर जेव्हा येईल
त्यावेळेला त्यांचा आश्रम होईल. आता दशा पण त्यांना लागली. गुरु महादशानंतर गुरुची महादशा, त्याच्यानंतर शनीची महादशा. म्हणजे गुरु आणि शनीची महादशा लागलेली आहे. इथे जर बघितलं तर चंद्राच्या पाठी गुरु आहे आणि चंद्राच्या पुढे केतू आहे. म्हणजे आणि ग्रह पण जर बघितलं तर तुम्ही बघितलं तर पसरलेले ग्रह आहेत. सगळे एक 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 ग्रह आहेत. तर हे असे पसरलेले ग्रहच पण चांगले आहे. तर ही कुंडली चांगली आहे खूप. अध्यात्मासाठी पण चांगली आहे. लग्नेश व्ययस्थानात शनी मूळ नक्षत्रामध्ये त्याचा गुरुचा संबंध चांगला आलाय, भावारंभी असून. दशमेश भाग्यात, भाग्येश भाग्यात, 4-8-12चा संबंध चंद्र कुंडलीकडून, नवमोश इथून लग्न कुंडलीकडून चांगला संबंध आलेला आहे. तर इथे ही लग्न न व्हायला कारण चंद्र शनी आणि शनी मूळ नक्षत्र, चंद्राच्या सप्तमा. इथे काय विचारायचं आहे? आणि विवाह नाही व्हायला कारण सांग. लग्न 10-10 आहे. लग्न 10-11 घ्या. 10-11 आणि त्याच्यामध्ये राहू मायनस करा. 11-17 तर किती उरले? लग्नाच्या ह्याच्यामधनं राहू मायनस करा. विवाह न व्हायला होईल की नाही बघायला ती डिग्री जी येईल लग्नामधून राहू मायनस करून जी डिग्री येईल ती ह्याच्यामध्ये पाहिजे, तर लग्न होणार नाही. मॅडम मी परत जरा सांग. लग्नाच्या डिग्री मधून राहूची डिग्री मायनस करायची विवाह न व्हायचा असेल तर. इथे कसं जरा दाखवा सोडून इथे. 10-11 घ्या, हा मायनस 11-17 घ्या. 11 कुंभ आहे आणि 17 डिग्री आहे. मॅडम मकर लग्न आहे तर 9-10 घ्यायला पाहिजे ना? 9-10 घ्या, नाहीतर मग मागची घ्यायला लागेल. 10-10 घेतलं तर तीच रास घ्यायची. 9-10 घेतलं तर पुढची घ्यायला लागेल. जी येणार ना तिची पुढची घ्यायला लागेल, म्हणून तीच घ्या. तर मकरेचा 24 अंश येतो जर मायनस केलं तर 24 हे बुध आहे जो राशाधिपती आहे. त्यांचा विवाह होणार नाही. मागच्या किती कुंडल्यांमध्ये हा संबंध लागला होता. बुध राशाधिपती पण आहे आणि भाग्येश पण आहे. इथे काही विचारायचं आहे? पंचम स्थान पुनर्जन्माचं तुम्ही म्हणालात, त्याच्यावर थोडं सांगा ना, ते कसं बघायचं कुणाच्या कुंडलीमध्ये? पूर्व पुण्याईचं स्थान आहे. ते कसं आपण एक्सप्लेन करायचं त्याच्यावर? म्हणजे जिथे चांगलं असेल तर मग चांगलं ना. तुम्ही पूर्वजन्मातून जे आलाय ते चांगलं घेऊन जन्माला आलेलं आहे. जर पंचम बिघडलं तर तुमचं पूर्व पुण्य दूषित आहे. आणि नवम स्थान पण आपण स्थान हे बघतो. प्रेझेंट. अच्छा. हा, तुमचं आताच कसं आहे तुमचं ते भाग्येश कसं आहे. नवमोश कुंडलीचा मॅडम, मूळ कुंडलीत पण बघा कसं आहे. मॅडम एक विचारू का? हा ह्या कुंडलीमध्ये ना अर्थतत्व म्हणजे आपण अर्थ हा म्हणतो बघा, तो पण बलवान आहे. म्हणजे बलवान आहे. गुरु अर्थतत्वाच्या मकर- राशीत आहे आणि बुध शुक्र पण आहे अर्थतत्वाच्या राशीत. मग त्यांचा ओढा असू शकतो का पैसा कमवण्याकडे, असं मला विचारायचं होतं. अगदी 100% माझ्या मनामध्ये. मी जेव्हा कुंडली बघितली तेव्हा मी तिला मेसेज पण केला. म्हटलं ही तुम्हाला ओळखता का तुम्ही यांना? प्रियाला विचारलं. कारण तसं दिसतंय म्हणजे हा, की कारण पैशाकडे अट्रॅक्ट होऊ हा शकतं. बरोबर आहे. हे जे करणार आहेत ना ते म्हणजे कमर्शियल लेवल व्यवसाय म्हणून कमर्शियल म्हणून करतील. ते आश्रम करणार आहेत, बांधणार आहेत. तो व्यवसाय म्हणूनच बघणार ते. कारण धंदा म्हणून करणार ते. नवमोश पण त्यांचं चंद्र नीचीच आहे बघा. लोड आहे. पृथ्वी तत्व जास्त लोड. तर पृथ्वी तत्वाची माणसं हे व्यवसायाकडे जास्त लक्ष असतं. हा बरोबर. हो. मकर लग्न आहे म्हणून ते आश्रम मॅडम हा बरोबर. त्यांनी आता काही प्रॉडक्ट्स पण स्वतःचे तयार केले.
म्हणजे हेअर ऑइल वगैरे असं बरोबर. हर्बल एकदम जडीबुटी वापरून वगैरे ते पण ते आता हा, ते विकतात. बुध शुक्रामुळेच झालं असेल ना, असं वाटतंय मला ते. बरोबर आहे. मी आता पुढचा प्रश्न हाच करणार होती की इथे तुम्हाला कसं वाटतं, पृथ्वी तत्व लोड आहे तर तिथे व्यावसायिक आहे हे पूर्ण, म्हणजे धर्मासाठी करणारे कमी, व्यवसायासाठी करणारे जास्त आहे. नाही आणि मग मॅडम ह्याच्यामध्ये पातंजली वगैरे कसे आहेत हे सगळे व्यवसायच हा, करतायत. रामदेव बाबांसारखं, हा रामदेव तसं. बाबा, हा हा तसंच आहे. नाही एक मॅडम इथे तुम्ही ते आता दुसरं लग्न आणि राहूचं जे म्हणलात आता, तर ते मी लग्न 10-17 घेतलं म्हणजे करा. नाही, राहू 10-17 घेतला आणि लग्न 9-10 घेतलं तर ते हा. 1-7 येते, म्हणजे वृषभेमध्ये 7 अंश असं येते उत्तर त्याचं. शुभेच्छा साथ नाही येणार. नाही, मी राहू 10-17 घेतला म्हणजे कुंभेत आहे म्हणून. लग्न 10 अंशाचं आहे ना, 10-11 घ्या. 10-11 घ्या. 10-11 हा, पुढे कला आहेत ना, आणि राहू 11-17 घ्या. 11-17, 18 घेतले तरी 17 घ्या. तर तिथे बघा 11तनं 17 जात नाही, मग 30 आणि 40, 41 मधून 17 घालवा, 24, आणि वरती 10 आणि 11, मग त्या राशीमधनं 12 आणि 10 असं प्लस करून त्याच्यामध्ये राशी मायनस करा. तर 10, नॉर्मली आपण 24. जसे स्पष्ट ग्रह लिहितो ना आपण, मी तसं घेतलं म्हणजे मकर राशीमध्ये 10 अंश म्हणून मी 9 राशी पूर्ण 10 अंश हा, बरोबर असं आहे. घेतलं. 9 राशी घेतली तर पुढची राशी घ्यायला लागेल. हा, आणि मग ही मी घेतली राहूचं तर तेच तीच घ्यायला घेतलं लागेल, जी येईल ती. 10 राशी पूर्ण 17 अंश म्हणून 10-17 घेतलं आणि हा, लग्न मकर राशीमध्ये म्हणून 9-10 9-10 तर घेतली. त्याचं मायनस केलं तर 1-7 येतं, म्हणजे वृषभेमध्ये 7 अंश असं येतं उत्तर. म्हणून माझं कन्फ्युजन झालं. आणि एक विचारायचं होतं, इथे कोदंड शनी आहे, म्हणजे धनुराशीचा शनी आहे, हा, तर त्याचा आपण काय धनुराशीचा शनी आहे, कोदंड शनी, हा. तर त्याचा आपण काय इथे अर्थ लावू शकतो का या संन्यास योगासाठी? नाही, धनुचा शनी चांगला ना अध्यात्मासाठी. कालपुरुषाच्या कुंडलीनुसार धनुराशीचा शनी आहे. हा. पण त्याला कोदंड शनी पण म्हणतात ना, धनुराशीच्या शनी. कोदंड शनी म्हणजे तो म्हणजे अध्यात्मासाठीच चांगला आहे तो. कारण ते ना असे पटकन बोलतात, म्हणजे कसं की म्हणजे जा तुझं चांगलं नाही होणार, जा तुझं चांगलं होईल, असं पटकन बोलून टाकतात ते लोक. मॅडम अशामुळे असेल ना की मगाशीच मला प्रश्न कारण पडला की हे थांबा, हे असे बोलतात काय? हो हो हो. हा, मग मंगळाची दृष्टी बुधावर आहे ना, हा, हा, म्हणून ते स्पष्ट बोलतात. आणि वाणी वाणी बरोबर नाहीये ना, मंगळाची दृष्टी बुधावर आहे. पण असं नाहीये, गोड बोलून ते गोड बोलून स्पष्ट बोलतात. हा, तेच हा, बरोबर. गोड बोलणं कसं आलं, बुध शुक्रा बरोबर आहे म्हणून गोड बोलतात, पण गोड बोलून स्पष्ट बोलणं आहे. मंगळाची दृष्टी हो बुधावर, तर हो बरोबर. मंगळाने, हा, बुध बिघडलेला आहे मंगळामुळे, पण हम्म. बुद्धिमत्ता शार्प आहे. आणि डिग्री वाईज पण सेम आहे ऑलमोस्ट, मंगळ शुक्र हा, मंगळ आणि प्लस शुक्र अंशात्मक आहे. आणि मंगळ आणि चंद्र सुद्धा केंद्र योग आहे अंशात्मक. हा, म्हणजे मला पण ती शंका आली होती की हे थोडस शनी आणि स्पष्ट. शुक्र पण केंद्र अंशात्मक. हा, आणि वरती शनीची पण दृष्टी चंद्रावर, हा, शनीची दृष्टी आहे चंद्रावर. प्लस मंगळ शनी, हा, प्लस मंगळ आणि शनी केंद्र योग हा, डिग्री वाईज ऑल्सो. आणि शनी तर लग्नेशच आहे ना, म्हणजे हो, शनी लग्नेश आहे, मंगळाचा केंद्र योग आहे मंगळाशी. मग त्यामुळेच मला असं वाटलं की हे खरे जेन्युन संन्यासी आहेत का. हा, हा, म्हणजे बरोबर आहे. फक्त तेवढं हे नाहीये. IITians लोकांना पण काय काय नवीन बुद्धी सुचते, वेगवेगळे बिझनेस काढायची, माहितीये. हो, मग हा मार्ग आणि संन्यासाचा सगळ्यात सोपा मार्ग आहे ना. लग्नेशा बरोबर हर्षल आहे ना, लग्नेशा बरोबर हर्षल आहे ना, त्यामुळे हा, लग्नेशा बरोबर शनी हर्षल डॉट कंजंक्शन आहे. जगा वेगळं आणि काहीतरी. मंगळ शुक्र प्रतियोग पण आहे ना, त्यामुळे
मंगळ असे योग शुक्राचा शन्याच्या योगात नसतात ना, पण नाही, संन्यासी असतात लोक असतात. मंगळ शुक्राचा असतात. संबंध आहे. हो, हा पण शुक्र अध्यात्माचा कारक आहे. अच्छा. हा, मंगळ शुक्राशी संबंध आहे, खूप जणांच्या कुंडलीमध्ये आहे. मॅडम मॅडम ती दुसरी घे मुलाची कुंडली घ्या ना प्लीज. संन्यासी आहेत तर त्यांना संतती तर नाही होणार, मग इथे संततीसाठी काय दिसतंय मॅडम? संतती इथे गुरु भावारंभी आला ना, आणि शनी मूळ नक्षत्रामध्ये आहे. चंद्रकुंडलीचा पंचमेश शुक्र नीचेचा आहे, शनी मूळ मध्ये आहे. इथे गुरु भावारंभी आहे. विवाह पंचमे झाला, शुक्र बुधावर पण आहे ना. नवमोशात पण बघायला पाहिजे. इथे स्वाती मूळ, शनी मूळ, शततारका मूळ. जो कुटुंबेश आहे ना शनी, तो मूळ नक्षत्रात आहे, त्याच्यामुळे कुटुंब वाढणार नाही. त्याचं स्वतःच कुटुंब फॉर्म नाही होणार. कुटुंबेश शनी मूळ नक्षत्रात आहे. ही होईल काय यांची कुंडली? ह्याच्यात काय विचारायचं आहे काय? मॅडम फोकस कशावर करायचं? संन्यास योग बघायचा तर सगळ्यात पहिले फोकस काय पंचम करायचं? स्थान, गुरु आणि 4-8-12चा संबंध लागलाय का? मोक्ष त्रिकोण बघायचा ना, म्हणजे त्रिकोण बघायचा आणि गुरु बघायचा अध्यात्मासाठी, आणि पंचम नवमचा संबंध भाग्येशाचा. आणि शुक्र आणि सप्तम स्थान पण खराब असेल का त्या ठिकाणी? हा, शुक्र सप्तम खराब असेल तर मग विवाह नाही होणार. विवाहामध्ये प्रॉब्लेम्स येतील. म्हणजे अध्यात्म आणि संन्यास याच्यामध्ये काय फरक राहील का? ते सारखेच राहतील दोन्ही गोष्टी? म्हणजे अध्यात्मामध्ये अध्यात्म लग्न पण आहे, करतात. हा, पण संन्यासासाठी घर सोडून जायला, तिचं कसं खराब झालं होतं चतुर्थ स्थान, घर सोडून गेली, तसं चतुर्थ स्थान खराब पाहिजे. कारण लग्न केलेली माणसं पण अध्यात्म करू शकतात, पण संन्यास म्हणजे संन्यास सोडून म्हणजे सगळं सोडून जाणं. पण घरात राहून पण संन्यासी आहेत ना, त्यासाठी तसे तुमचे केतू चांगला पाहिजे, शनी केतूचा संबंध पाहिजे. शनी नेपच्यून बघायचं. एकत्र राहून सुद्धा डिटॅच असतात काही फॅमिली, ना, जसे आहेत. आहेत ना. पती पत्नी एकत्र राहतात, पण ते एकमेकांशी एकाच घरात राहून डिटॅच आहे. हा, डिटॅच राहतात. तिथे कसं मग बघायचं मॅडम? शनी केतू मग तिथे सप्तमेश खराब पाहिजे. सप्तमाचा केतूशी संबंध असेल तर केतूचा संबंध डिटॅचमेंट आहे, म्हणून केतू मिळवू देत नाही. मग आपण ही केतूची नक्षत्र लावतोय सगळी, मूळ वगैरे, मग ते काय आहे तिथे ते सुख मिळू नाही देणार तिकडे. तुम्ही आणि डिटेल्स राहता, केतू तोडता. केतू मॅडम केतू शुक्राच्या नक्षत्रात आहे, शुक्र पण दशमेश आहे. केतू म्हणजे हा, हा ऍक्च्युली म्हणजे हा बिझनेस टाईपच होणार ना. हो, बिझनेसच आहे, आणि प्रश्नच प्लस नाही. शुक्र बुधाबरोबर आहे हो, की अगेन तो व्यवसायच दाखवणार हा. ऍक्च्युली. शुक्र आणि बुध व्यापार. वृषभेचा गुरु पैसा आणि हेच देणार ना पंचमात. हा, वृषभेचा गुरु पण आहे, तो रोहिणी मधला आहे. चांगली प्रगती करेल, पण हे जे आहेत प्रगती करणार, प्रगती पथावर आलेली कुंडली चांगली येईल. रामदेव बाबा सारखं. हो, शुक्र लक्ष्मी देणार त्याला. चांगलं आहे. ते भाग्यच चांगलं आहे ना त्याचं. हा, भाग्यच चांगलं आहे. भाग्यस्थानच खूप चांगलं आहे. कुंडली चांगली आहे. फक्त सप्तम स्थान खराब. हा, सप्तमेश चंद्र शनीच्या योगात आहे, मंगळाच्या दृष्टी चंद्र खराब आहे. शनी मूळ नक्षत्र आणि मंगळ मूळ सुद्धा नक्षत्र असल्यामुळे लग्न करण्याची इच्छा पण नसेल. हा, चंद्राच्या सप्तमात आहे. मंगळ सुद्धा वर्षाच्या उत्तरा युती. भाद्रपद आहे ना, उत्तरा भाद्रपद हा पहिलं चरण आहे. हा, हा शुक्र नीचेचा झाला ना मॅडम? शुक्र नीचेच आहे, बुध उच्च, नीचभंग राजयोग आहे.
पण दशमेश आहे ना तो शुक्र भाग्यात, भाग्यात दशमेश, व्यवसायासाठी कुंडली एकदम चांगली आहे. मॅडम यांना फॉरेन मध्ये पण काही चान्सेस आहेत असं मला वाटतं, कारण प्रितेश हा गुरु, शनी मूळ व्ययेश गुरु आणि हा भाग्येश बुध यांचं नवपंचम आहे, गुरुची हो दृष्टी आहे. सो फॉरेन मध्ये पण हे हो जाऊ म्हणजे त्यांचं शकतात ना. स्प्रेड करू शकतात हो त्यांचं जे काय आहे ते. हम्म. इथे पण भाग्येश लग्नात आहे. इथे पण सेम बुध आणि गुरु झाले 3-9-12चे, तिथे पण तसेच आहे. आता इथे नवमोच कुंडलीमध्ये मूळ नक्षत्र जे आहे ते कुटुंब स्थानातच आलंय. मग कुटुंब सोडलं असेल आणि कुटुंब वाढणार नाही. इकडचा जो सप्तमेश शुक्र आहे तो मूळ कुंडलीमध्ये नीचेचा गेलाय आणि इकडचा जो सप्तमेश शुक्र आहे तो मंगळाच्या पण दृष्टीत आहे आणि शनीच्या पण दृष्टीत आहे, म्हणून विवाह नाही. नवमांश आपण स्पेशल विवाहासाठी जास्त बघतो ना मॅडम. सगळ्यासाठी बघायची, सगळ्यासाठी. इथेच जास्त कळतं. आता इथेच बघा कळलं जास्त की विवाहाचा जो आहे सप्तमेश शुक्र हा शनी मंगळाच्या दृष्टीत आहे. आणि D20 मध्ये सुद्धा रवी, मंगळ, बुध, चंद्र चतुर्थात आहेत आणि समोर दशमाकडे बघतायत. दशमामध्ये गुरु आहे. हा मंगळ एकच कलेवर आहे. मंगळाची गती खूप कमी आहे. मग हो, एक कलेवर आहे. भाद्रपदात पहिलं चरण म्हणजे मंगळ मार्गी झालेला आहे. मंगळ हा म्हणजे 2 दिवस आधी मार्गी झाला असणार. हा तो चतुर्थेश आहे मंगळ आणि लाभेश आहे. मॅडम आता कर्क राशीमध्ये जेव्हा केतू येईल तेव्हा काय हा त्यांना फरक पडेल? चतुर्थात त्यांच्या येईल, कर्केमध्ये नवमांशामध्ये केतू आणि आला की लाभेश मंगळाला बघेल. इथे तृतीय स्थान चांगलं होईल, पराक्रम स्थान. प्रवास वाढेल, त्यांचा प्रवास चांगला होईल. मॅडम ते मंगळ आणि मॅडम एकच शुक्राचं प्रश्न आहे. एकमेव दृष्टी आहे. हा मंगळ शुक्राची दृष्टी आहे, तर मग ते महिलांविषयी आकर्षण राहील असं होऊ शकतं का? नाही होणार, कारण शनी जो आहे लग्नेश तो हर्षला बरोबर आहे आणि मूळ नक्षत्रातला आहे ना तो. शनीचं लग्न आहे ना, लग्नच शनीचं आहे. हे एकटे राहू शकतात शनीची लोक. थोडं रिझर्वड माइंड असतं त्या थोडं. मॅडम इथे एकच फक्त प्रश्न आहे. रवी नीचेचा आहे दशमात हा आणि शुक्र सुद्धा दशमेश नीचेचाच आहे. तर हे कितपत सक्सेसफुल होईल? पण चांगलं आहे ना, दशमात स्थानपदी आहे आणि हा भाग्यात गेलाय ना दशमेश. वडिलांची स्थिती चांगली आहे, बिघडलेला नाहीये. रवी कोणाच्या दृष्टीत नाहीये, मंगळाच्या दृष्टीत आहे. हो. मग तो वडिलांसाठी थोडस ब्लड प्रेशर वाढणं, डायबिटीस होणं हे होईल वडिलांना. आरोग्याच्या संदर्भामध्ये त्रास होईल. डायबिटीस तर वाटतोय ना तुळेचा आणि तुळेचा रवी आहे. मीन नवमांश. हा मकर नवमांश आहे. मॅडम इथे मंगळाची गती कमी आहे तर त्याचं काय फळ मिळेल? मंगळाची चतुर्थेश आहे ना तो, म्हणून घर सोडून गेलो. आणि मंगळ जेव्हा गतिहीन असतो ना तेव्हा विवाहासाठी मंगळ पण चांगला हवा, विवाह करायचा असेल तर. स्त्रियांसाठी ना मॅडम. स्त्रियांसाठी पण आणि पुरुषांसाठी पण. आणि ह्याला भावंड आहे का मॅडम? काय भावंड नसणार. असणार म्हणूनच आहे. मंगळ शनी केंद्र योग आहे. मॅडम पुढची घ्याल का? हा काय मुलाची आहे ती घ्याल का? कुठली काय मुलगा आहे ना त्याची नाही होणार ना, आता होईल काय? मॅडम एक प्रश्न होता, जर दुसरा विवाह करायचा असेल तर नवम स्थान पण ऍक्टिव्हेट व्हायला पाहिजे का, असं काय आहे?
नाही नाही, मुळात सप्तम स्थानच खराब पाहिजे दुसऱ्या विवाहाला, म्हणजे बलाबल काढायचं. त्याला करायचंय, दुसरा विवाह करायचा असेल. दुसरा विवाह करायला पण तेच सांगते मी. नवमोशामध्ये शुक्र कितपत चांगला आहे ते बघायचं आणि त्याच्यावरून काढायचं. पण नवम स्थानचा काही संबंध नसतो ना पण. काही नाही काही नाही, नवम स्थानाचा सप्तम स्थानाशी संबंध आहे. ही एक छोटीशी कुंडली आहे बघा, गेची उद्या परवा घेते. इथे 3/6/1971, 16/15. परत सांगा मॅडम. 3/6/71, 16/15, पुणे. मेल आहे का फिमेल? मेल आहे, मेल. हा, पुरुष आहे, डॉक्टर आहे. हा, पेडियाट्रिक डॉक्टर आहे. आता ही बघा कुंडली आणि सांगा काय प्रॉब्लेम असेल. बघा, तूळ लग्न आहे, रवी रोहिणी 3 मध्ये आहे, हस्त 2 मध्ये चांगला आहे चंद्र, श्रवण 4 मध्ये मंगळ आहे, कृतिकामध्ये बुध आहे. हा, आता हेच फक्त बघा, बुध बघा, कृतिका, शनी कृतिका. काय प्रॉब्लेम आहे तेव्हा आलेत ते. आश्लेषामध्ये केतू असताना बुध कृतिका आणि शनी कृतिका. मांदी आश्लेषा, केतू मांदी आहे. त्यांचे प्रॉब्लेम. मेषेचा बुध आहे आणि शनी, हा अंशात्मक युती आहे बुध आणि शनीची. कृतिकामध्ये लग्न जे आहे मांदी केतूवरती आहे आश्लेषामध्ये. इथे कुठली रास दूषित आहे जास्त बघा, रास कुठली दूषित आहे? मेष. नाही, हा, मेष रास दूषित आहे. आणि कुठली दूषित आहे? मेष आणि कर्क. कर्क दूषित आहे, शनी मंगळाची दृष्टी आहे आणि आश्लेष आहे. तूळ लग्न आहे आणि कन्या रास आहे, राशाधिपती बुध कृतिकामध्ये. शुक्र मेष राशीत असताना मंगळ बलवान आहे आणि चंद्र आणि मंगळाचा त्रिकोणी योग पण आहे, त्याच्यामुळे मेडिकलमध्ये. शुक्र मेषेचा असताना, लग्नेश शुक्र मेषेचा असताना मंगळ बलवान आहे आणि ह्या मंगळाचा चंद्राशी त्रिकोणी योग आहे, म्हणून मेडिकलमध्ये आहेत ते. आणि षष्ठेश गुरु जो आहे तो वृश्चिक राशीमध्ये, वृश्चिक राशी मेडिकलची आहे. आणि लग्नेश शुक्र जो आहे तो नवमोश कुंडलीमध्ये वृश्चिक नवमोशात आहे. तर हा पण लग्नेश जेव्हा वृश्चिक नवमोशात गेलाय तर वृश्चिक राशी मेडिकलची आहे. मंगळाची दृष्टी लग्नावर आहे, शुक्र वृश्चिक नवमोशात आहे. आणि जो मूळचा दशमेश आहे, मूळ कुंडलीचा, त्याच्या योगा तिकडे आहे चंद्राच्या. आता बुध कृतिका आणि शनी कृतिका. बुध आणि कशाने खराब झालाय? मंगळाची दृष्टी. मंगळाची दृष्टी बुधावर आहे, त्याच्यामुळे शार्प, बुद्धिमत्ता शार्प असते. दशा बघा कुठली लागली आहे? राहूकेतूच्या केंद्रात पण आहे. शनीमध्ये, शुक्रामध्ये मंगळ. शनीमध्ये, शुक्रामध्ये मंगळ. शनीमध्ये, शुक्रामध्ये मंगळ. मंगळ म्हणजे मेष रास ऑपरेट झाली, मेषच्या दोन्ही राशी. शनीमध्ये, शुक्रामध्ये मंगळ. ते कर्क रास खराब आहे, बुध दूषित आहे. इथे मेष रास ऑपरेट झालेली आहे. शुक्र लग्नेश आहे, लग्नेश पण शुक्र मेषेतच आहे आणि मेषेमध्ये आता मंगळ पण आहे.
शनी जो आहे तो कृतिकामध्ये आहे, जो महादशा स्वामी आहे. शुक्र जो आहे तो अष्टमेश आहे. शनीमध्ये शुक्रामध्ये मंगळ. तर शुक्र अंतर्दशानात स्वामी आहे, तर कृतिका नक्षत्र इथे ऑपरेट होणार. नंतर मंगळाची विदशा आहे. मंगळाचं भ्रमण इथून चाललंय बुधावरनं. मंगळाचं विदशा स्वामीचं भ्रमण कृतिकेवरून चाललंय. इथे शुक्राची अंतर्दशा, शुक्र ऑपरेट झालेला आहे शनीच्या दृष्टीमध्ये. तर इथे फोकस करायचा दशेला आणि गोचर सगळं लागलेलं इकडे बुधाला आणि शुक्राला, कृतिकेला. मंगळाची दृष्टी किडनीचा बुधावर आहे. काही प्रॉब्लेम असेल का? हा किडनीचा किंवा जननी किडनीचा किंवा मूळव्याध किंवा असं काही आहे का? नाही. मेंदूचा त्रास नाही. हा बरोबर आहे. न्यूरो प्रॉब्लेम आहे ना. हा मेष रास मेषामध्ये. दूषित आहे ना. न्यूरो प्रॉब्लेम आहे याला. मेंदूचा आजार आहे. दशेमुळे म्हणजे शनीची दृष्टी हर्षल प्लुटो शनीवरच आहे ना स्तंभी आहे. हा? अष्टमात. शनीची दृष्टी शनीवरच आहे ना अष्टमातल्या अष्टम स्थानावरती. हा शनीची कृतिका दृष्टी कृतिकेला आहे. बुध शनी युती आहे. मेषेचा बुध मेन बुध खराब आहे आणि तो मंगळाच्या दृष्टीत आहे. मेष रास कृतिका न्यूरो प्रॉब्लेम आहे. तर ह्याला मेंदूचा आजार आहे, बॅलन्स जातो याचा आणि झोप लागत नाही. लागत नाही. चतुर्थ स्थान कर्करास खराब. झोपेचा कारक ग्रह कोण आहे? बुध. बुध चांगला नसेल तर झोप लागत नाही. तर इथे बॅलन्स जातो कारण मेषेचा बुध आहे. कृतिका आहे. दशेला आणि गोचरला दोन्ही ऑपरेट झालेले आहे. त्याच्यामुळे बॅलन्स जातो आणि न्यूरो प्रॉब्लेम आहे. शुक्राबरोबर लग्नेश शुक्र जो आहे तो कृतिका. तर कृतिकाची जळ याला पण लागलेली आहे. जो बरोबरचा ग्रह बसलेला आहे लग्नेश म्हणून, तर त्याला पण झळ जाणार. बुध शुक्र खराब झालेला आहे लग्नेश म्हणून. शुक्र हा शनीच्या युतीत पण आहे आणि बुध पण शनीच्या युतीत आहे, जो कृतिका मधला आहे. तर हे दोन ऑपरेट झाले की तिथे प्रॉब्लेम आले. म्हणून फक्त गोचर आपण कुठली कुंडली आली की नक्षत्र पहिली बघायची, दशा बघायची, ऑपरेट होत आहे का बघायचं. आता इथे कसं शनीमध्ये शुक्रामध्ये मंगळ, शुक्राच्या मध्ये शनी आहे, शनीचीच दशा आहे. मंगळाचं गोचर बघायचं. मंगळाची रास ऑपरेट झाली. मंगळाचं गोचर विदशा स्वामीचं गोचर बुधावरून चाललंय. तर हे इथे प्रॉब्लेम्स येणारच येणार. मग कुंडली हातात गेल्याबरोबर समजतं ना की काय प्रॉब्लेम असू शकतो. मंगळाची दृष्टी बुधावर आहे. मॅडम इथे पण सप्तम स्थान खराब झालंय, तर इथे आपण पहिला फोकस रास आणि नक्षत्र ह्याला केला आजार हा ओळखण्यासाठी. हा तर म्हणजे प्रायोरिटी कशाला द्यायला पाहिजे? स्थानाला द्यायला पाहिजे का नक्षत्र आणि मग नक्षत्राला आणि राशी. नक्षत्र आणि राशीला? हा आता इथे आपण बोलू की मॅरिड लाईफला धक्का आहे का, असा पण विचार येईल ना. हो हो कृतिका सप्तमात आहे. हो हा मग चंद्राचं सप्तम बघा, तो गुरु आहे. त्याच्यावर कोणाची शनीची दृष्टी आहे. मग नवमोष कुंडलीचा पण सप्तमेश बघायचा. तो कर्क आहे. कर्क रास येते. इथे कोणाची दृष्टीत नाही. मंगळ आहे, ठीक आहे. चंद्र शुक्राच्या ऑपोजिट आहे. शुक्र आणि चंद्र म्हणजे असं नाही म्हणत मी की यांची भांडणं नाही आहे, कारण शुक्र हा हर्षलाच्या ऑपोजिट आहे. तर त्यांची मतमतांतर विचित्र, एकमेकाशी संबंध म्हणजे मत न जुळणं शुक्र हर्षलामध्ये. पण दोन शुभ ग्रह चंद्र जो सप्तमेश आहे, चंद्र शुक्राच्या ऑपोजिट आहे. तर इथे गुरु जो आहे, जो मूळचा सप्तमेश कोण आहे? मंगळ आहे ना. हो मॅडम. हा तो मंगळ आहे. मंगळ तो बलवान आहे ना, राहूच्या बरोबर आहे.
त्याच्यामुळे मॅरिडला धक्का नाहीये, पटणार नाही नक्की, कारण कृतिका आहे मेषेचा. बायकोला पण प्रॉब्लेम येणार, इथे युट्रस मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. पण ह्याच्या बाबतीमध्ये बघायचं तर पहिला लग्नेश याचा खराब झालाय का. पहिली कुंडली बघताना आपण हेच बघणार ना की ह्याचा लग्नेश कसा आहे. तर ह्याचा लग्नेश शुक्र आहे, तो बिघडलेलाच आहे ना. तो कृतिकेच्या बरोबर बसलाय, ज्याच्या बरोबर बसलाय तो प्रॉब्लेम करणार, झळ पोचणार तिथे कृतिकेची. कारण कृतिकेची आगच एवढी आहे की बाजूच्या बाहेरच्या समोरच्या दुसऱ्या ग्रहाला पण जळ पोचेल. आता ह्या रवीला पण पोचणार जळ. म्हणजे या लग्नेश याच्यावर मार्केश मंगळाची दृष्टी आहे, मंगळापासून लग्नेश बिघडला म्हणून पहिलं त्याचा प्रॉब्लेम निघणार. केतू आश्लेषामध्ये, इकडे टाकून देते उष्टा ग्लास. आता त्या मंगळाच्या दृष्टीने तो ग्लास केतूवर काय परिणाम मध्ये होईल पिन नाही. परत? काय केतू आता गोचरीच्या मंगळाची दृष्टी आली ना केतूवर, त्याने दशम स्थानाला पण त्रासच होईल ना आता. मंगळाची केतूवर आली ना आश्लेषावर, मग ते झोप आणखी लागणार नाही, झोपेचा प्रॉब्लेम येणार इथे. हे समजले काय तुम्हाला? मॅडम तर बाहेर कोण आहे त्यांचं चालू आहे माईक. झोपेचा प्रॉब्लेम हे जरा परत सांगा ना मॅडम. झोपेचा प्रॉब्लेम तुम्ही सांगा ना, हे जरा परत सांगा. कर्करास खराब आहे चतुर्थ स्थानाचं, आणि बुध झोपेचा कारक. चला तरी माईक चालू आहे. अरे पाडशील मला. यशोदा बाहेरकर तुमचा माईक बंद करा. चंद्र पण झोपेचा कारक आहे का? चंद्र झोपेचा आहे ना, चंद्र पण आहे, कर्करास आहे. मॅडम यांची परिस्थिती सुधरेल कधी? जोपर्यंत आता पुढचं गोचर लावा ना, मेषेमध्ये शनी येणार आहे ना. हा मग तो त्रासच आहे ना. अच्छा. पुढच्या गोचर मध्ये पण त्रास आहे, तेव्हा जास्त होईल प्रॉब्लेम. यांचं लग्न व्हायचंय की झालंय? लग्न किती वय आहे? 71चे आहे, झालंय लग्न. झालंय. पण डॉक्टर आहे ते, आणि यांनाच प्रॉब्लेम आहे. म्हणजे आहे डॉक्टर असलं तरी काय, पीडियाट्रिक डॉक्टर आहे, पण ग्रह सोडत नाही कोणाला पण. नाही डॉक्टर हे माणूसच असतो ना मॅडम. हो, तो पण काय पिडॅटिक डॉक्टर आहे, तर मग ते कोणतं म्हणजे कनेक्शन लागू शकतं, म्हणजे कोणते ग्रह आहेत? चंद्राचं कनेक्शन लागलंय म्हणून सांगितलं ना सगळं. वृश्चिक राशीमध्ये ग्रह आहेत. लग्नेश शुक्र वृश्चिक नवमाशामध्ये आहे, गुरु वृश्चिकेचा आहे. मॅडम हे ग्रह प्राण्यांना सुद्धा त्रास देत असतील ना? शुक्र मंगळ बलवान आहे डॉक्टर व्हायला. यशोदा बेहकर तुमचा माईक बघा. आता कृतिका आणि अश्लेषा त्या दोघांचाच जप आणि असं देऊ शकतो ना. कृतिकेचा जप.